डेडलाईन जी होती की काहीतरी आपण करायचे होते प्रयत्न, की सगळा हा उच्छाद थांबेल किंवा काय जे घडणार आहे पुढं, ती डेडलाईन संपलेली. मुळात क्लायमेट चेंज हा कुणा एका जनरेशनचा किंवा कुणा एका कंट्रीचा विषय नाही आहे. DNA किंवा आपले क्रोमोसोम्स हे म्हणजे छोटी पुस्तकं आहेत की ज्या पुस्तकामध्ये आपली टोटल रेसिपी लिहिलेली आहे. आमचं शास्त्र असं प्रत्येकानं म्हणायचं, मग ते आमचं ब्रह्मांडावरची कमांड, ह्या कमांडच्या गर्तेतून किंवा त्याच्या नशेतून बाहेर यायला पाहिजे. असंही होतं की डिप्रेशनबद्दल बोललं की लोक हात मागं सरतात की नाही नाही नाही, आम्हाला तसला प्रॉब्लेम नाही, माझ्या फॅमिलीत अजिबातच नाही, माझ्या मुलीला डिप्रेशन पोहोचूच शकत नाही, तुम्ही सततचं हे करू नको ते करू नको मुलांना सांगता, म्हणजे हे करणं चूक आहे. बरोबर. पण काय करायचं असतं हे सांगत नाही आपण. त्या हायस्कूलमध्ये अशी परिस्थिती आहे की दप्तरं चेक केली तर काय सापडेल त्याची भीती वाटते. जर अमेरिका युरोप वगैरे बघितलं तर त्यांचं खूप छान आहे. मग त्यांच्याकडचं आपल्यासारखं मग दवाखाने महाग असतील किंवा प्राथमिक शिक्षण महाग असेल आपल्यापेक्षा, बरोबर उलटं आहे. कितीतरी युरोपियन कंट्रीजमध्ये, अमेरिकेमध्ये प्राथमिक शिक्षणासाठी सार्वजनिक शाळा चांगल्या आहेत आणि शून्य खर्च आहे. पॉर्न ॲडिक्शन बद्दल काय म्हणाल? एखादी गोष्ट झाकून ठेवण्यापेक्षा नीट समजावून सांगितली पाहिजे. बरोबर. दिवसाचे 24 तासच आहेत हातात. बरोबर. जर बेटर ऑप्शन समोर असतील तर ते नाही बघत बसणार पॉर्न. सेक्सकडे उलट वाईट दृष्टीनं वेस्टनच बघितलं काही काळासाठी. भारतानं उलट फार लिबरल धोरणं आकारली होती. कामसूत्रासारखं पुस्तक भारतामध्ये निर्माण होणं आणि त्याच्याविषयी फार मोकळेपणानं बोललं जाणं, हे इथं होतं. जशी मी एक व्यक्ती आहे तसंच माझं मूल पण एक व्यक्ती आहे, अशा रिस्पेक्टनी जर तुम्ही लहान मुलाला संधी दिली तर मग तो ह्यात अडकणारच नाही. एक धर्माची नशा, नशेतून पुढे जाऊन दुसरा धर्म संपवेल, दुसऱ्या जमातीला उखडून टाकीन, हा पण एक व्यसनाचा भाग आहे. नमस्कार. नमस्कार. सो तुम्ही RSB कॉलेज या ठिकाणी सिनियर कॉलेजला प्राध्यापिका आहात. हो. तर तुमचा विषय झूलॉजी आहे, बरोबर? तर झूलॉजी अर्थात प्राणीशास्त्र, त्यातला सगळ्यात फॅसिनेटिंग गोष्ट काय वाटते तुम्हाला? सगळ्यात फॅसिनेटिंग म्हणजे सगळ्या प्राण्यांचं असणारं ॲडॅप्टेशन. ओके. कोणती वर्स्ट कंडिशन असू दे, छोट्यात छोटा प्राणी असू दे किंवा मोठ्यात मोठा, त्याची ॲडॅप्टेशन सगळ्यात महत्त्वाचे असतात. ओके. म्हणून मला तो आवडतो सब्जेक्ट. झूलॉजीच्या अर्थातच प्राध्यापिका मिळाल्यानंतर हाच पहिला प्रश्न असू शकतो की व्हॉट फॅसिनेट्स यू. अर्थातच ते ॲडॅप्टेशन टू दी क्लायमेट, ॲडॅप्टेशन टू द थिंग्स अँड ऑल. सध्या क्लायमेट चेंज हे खूप घाण वाढतंय आणि सगळ्यात महत्त्वाचा त्याचा इम्पॅक्ट आहे की बायोडायव्हर्सिटी लॉस हे खूप मोठ्या प्रमाणात होतोय. आता इथे पण आपण असाच विचार करतो की क्लायमेट चेंज कुणामुळे होतंय आणि त्याच्यासाठी कुणी प्रयत्न करायला पाहिजेत. हा जो ह्या दोन मुद्द्यातला जो गॅप आहे त्याच्यामुळं जी पावलं पडली पाहिजेत ती पडलेली नाहीत. म्हणजे खरं तर असंही म्हटलं जातं की डेडलाईन जी होती की काहीतरी आपण करायचे होते प्रयत्न, की सगळा हा उच्छाद थांबेल किंवा काय जे घडणार आहे पुढं, ती डेडलाईन संपलेली. म्हणजे yesterday was the right time, that yesterday had gone literally. आता फक्त फेस कसं करायचं आपण ह्याच्यासाठीचीच तयारी पाहिजे, म्हणजे सगळ्याच, म्हणजे पृथ्वीवरच्या सगळ्या देशांची. ओके. ते युजली एकूण जगामध्ये काहीतरी 6 मिलियन स्पीसीज आहेत, राईट? काइंड ऑफ. ते अर्थातच नाही आहे त्यांचं. हां, इव्हन असं म्हणतात की 95% इज अबाउट टू डिस्कवर. 5% फक्त काइंड ऑफ डिस्कवर झाले, तर खूप राहिलेले आहेत. कारण इव्हन जो पिरियड म्हणला जातो ज्याच्यात एक्सपोजन्स वगैरे झाले, त्यानंतर एक्सटिंग झाल्या खूप, अर्थातच अर्थवरती अशा खूप होत्या पण त्या हे झाल्या. पण आता तो रेट खूप वाढलाय एक्सटिंक्ट व्हायचा, अर्थात क्लायमेट चेंजेस. सो याकडे कसं बघता ॲज अ प्रोफेसर ऑफ झूलॉजी? मुळात क्लायमेट चेंज हा कुणा एका जनरेशनचा किंवा कुणा एका कंट्रीचा विषय नाही आहे. आता सगळ्याच कंट्रीजनी मिळून, म्हणजे जे काही थोडंसं म्हणूया आपण अप्पलपोटे राजकारण सुरू आहे, हे ट्रम्पपासून ते आपल्या देशापर्यंत,
बरोबर. तर ते सगळं बाजूला ठेवून सगळ्या सायंटिस्टनी सगळं कास्टिझम वगैरे सगळं बाउंड्रीज बाजूला ठेवून एकत्र येऊन काम केलं पाहिजे, अशी परिस्थिती आहे खरं तर. ऍक्च्युली झुलॉजीचे तुम्ही भेटला म्हणून क्लायमेट चेंजची सुरुवात झाली. अर्थाचा आजचा आपला तो विषय नाहीये. आजचा आपला विषय, ज्या विषयी तुम्ही युजली लोकांना मार्गदर्शन करत असता किंवा सेमिनार्स वगैरे कंडक्ट करत असता, तो म्हणजे हार्मोन्स, ह्युमन अॅनाटॉमी अँड हार्मोन्स. सो पहिल्यांदाच मला हे विचारायचं की हाऊ डू यू लुक टू द ह्युमन अॅनाटॉमी? काय आहे, किती छान, किंवा मानवी शरीराबाबतचं काय कळलंय? म्हणजे खूपच छान आहे. म्हणजे तुम्ही जेवढं स्टडी कराल म्हणजे ज्या पातळीपर्यंत, बरोबर, म्हणजे तुम्ही त्याची सायकोलॉजिकल बाजू बघा किंवा ॲनाटॉमिकल बघा किंवा फिजिओलॉजी बघा किंवा हे तिघाचंही इंटरलिंकिंग जे आहे, बरोबर, खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे अजूनही संशोधन सुरू आहे, जे मिळालेले आहेत आपल्याला त्यातले रिझल्ट्स, ते तेवढे पुरेसे नाही, ते उद्या बदलणारे आहेत. त्याच्यामुळं ह्युमन ॲनाटॉमी, त्याची फिजिओलॉजी आणि त्याचं सायकोलॉजीशी असलेलं रिलेशन हे खूपच इंटरेस्टिंग आहे. म्हणजे असं आहे की जर आपण ठरवलं कोणत्याही स्टेजला, तुमच्या स्टेजला किंवा एखाद्या टीनेजर किंवा आणखी छोट्या मुलानं की मला हे सगळं समजून घ्यायचं, तर त्याला लाईफ कमी पडणार अशी परिस्थिती आहे. मग आता आम्हाला तर फारच बेचैन होतं की आमच्या हातात थोडे दिवस आहेत हे स्टडी करायला. इतका हा विषय इंटरेस्टिंग आहे की केव्हाही तुम्ही सुरू केलं ना तर ते अमर्याद आहे, कळून घेतलं पाहिजे. फक्त इवन डीएनएचं पण पूर्ण डिकोड झालेलाच नाहीये तो. आणि जो झाला म्हणजे अगदी सोप्या शब्दात सांगायचं झालं तर डीएनए किंवा आपले क्रोमोसोम्स हे म्हणजे छोटी पुस्तक आहेत की ज्या पुस्तकामध्ये आपली टोटल रेसिपी लिहिलेली आहे. हिस्ट्री नाही म्हणायचं. आता पुढे जे करायचंय, जे घडवायचंय, जे आपण ज्या पद्धतीनं वाढणार आहे, ज्या पद्धतीनं बॉडीतली एक एक रिॲक्शन घडणार आहे, ह्या सगळ्याचं ते रेसिपी बुक आपल्या सेलमध्ये आपल्या आईनं बाबांनी आपल्याला दिलेलं आहे. बरोबर. इतकं ते मजेशीर आहे. म्हणजे अशा सोप्यात सोपं जर आपल्या त्या समाजामध्ये अवेअरनेस व्हावा किंवा सायन्सबद्दल काहीतरी त्यांना आपुलकी वाटली पाहिजे किंवा त्यातलं कुतूहल वाढलं पाहिजे, तो कॅन्डिडेट किंवा तो व्यक्ती कुठल्याही स्तरातला असू दे, कोणत्याही शाखेचा असू दे, तर त्यांना ह्या पद्धतीनं पोचवलं पाहिजे की ही जी पुस्तकं आहेत असं म्हणूया आपण, आपल्या सेल्स किंवा सेल्समधले क्रोमोसोम्स डीएनएपर्यंत, आणि एक एक डीएनए म्हणजे एक एक लायब्ररी आहे. इतकं आहे म्हणजे जे आपण आत्ता आहोत हे एक्सप्रेस केले ना डीएनएनं, त्यातलं खूप छोटी गोष्ट आहे. बराचसा पार्ट तर एक्सप्रेस करायची त्याच्यावर वेळच येत नाही, असं येते. बरोबर. आणि असं म्हणतात की ज्यावेळी पूर्ण डीएनए डिकोड होईल, म्हणजे अजून तो पूर्ण समजलेला नाहीये, त्यावेळी खरं तर ब्रह्मांडाचं किंवा पूर्ण विश्वाचं काइंड ऑफ मिस्ट्री आपल्याला समजेल. नाही, असं नाही म्हणता येत. कारण ब्रह्मांड किंवा मिस्ट्री आणि डीएनए तशा वेगळ्या गोष्टी आहेत. ओके. म्हणजे डीएनए हा बदलतोय रोज, दर जनरेशनला त्यात बदल होत आहेत. काही गोष्टी झाकून राहतात थोडक्यात आणि काही ओपन होतात. आहे तर प्रचंड इन्फॉर्मेशन, त्यातली काहीच जीन्स ओपन होतात जे, आणि मग ढोबळमानानं सांगायचं झालं तर काय आहे की मग त्यामध्ये डॉमिनंट जीन कुठला आहे तो ओपन होईल, तो एक्सप्रेस होईल, आणि हे तेवढ्या पुरतं आहे. आपल्याला फार वाटतं की मी म्हणजे माणूस आणि मग माझं जनरेशन किंवा माझी जीन्स हे असे आहेत तसे. प्रत्यक्षात असे कितीतरी जीन्स, कितीतरी बायोममधले प्लांट्सचे, ॲनिमल्सचे आहेत की ते सतत काम करत आहेत, सतत डेव्हलप होत आहेत आणि पुढं जात आहेत. जे मी सुरुवातीला म्हटलं ना की हा विषय का छान आहे, तर ॲडॅप्टेशन्स हे ते मग करत करत जीन्समध्ये काय बदल होत आहेत सततचे, म्हणजे स्लो पद्धतीनं होणारे, डॉमिनन्स रिसेसिव्हमुळे होणारे आणि सडन चेंजेस म्युटेशनमुळे होणारे, ह्या सगळ्याचं कॉम्बिनेशन बनवून पुढं पुढं चाललेली आहे पृथ्वी. मग आपण ज्याला ब्रह्मांड म्हणतोय किंवा त्याची काहीतरी मिस्ट्री आहे, ती अशी मिस्ट्री नाही, खरं तर तो एक प्रवास आहे. आणि तेही एक नाही. म्हणजे आता गल्लत व्हायला नको, दुसऱ्या विषयामध्ये येतात. मग ब्रह्मांड म्हटलं की मग आपण कुठेतरी अध्यात्माकडे जातो. युनिवर्स. आपण गॅलेक्सीमध्ये राहतो आणि गॅलेक्सी मधलं दॅट्स कॉल्ड युनिवर्स
अशा अनेक गॅलेक्सीज मिळून गॅलेक्सीज युनिव्हर्स आहेत. त्याला आणि ही आपल्याकडे खूप मोठी गोष्ट. हा दॅट्स व्हेरी बिग थिंग की त्याला मे बी हे नाही आणि ते एक्सपांड होतंय असं रोज, कारण ते थंड होतंय असं काहीतरी म्हणलं जातं चेंजेस की होत आहेत त्याच्यामध्ये सततचे, आणि हा एक प्रोसेसचा भाग आहे. करेक्ट. आणि ते म्हणजे असं झालंय की संस्कृती किंवा आमचं शास्त्र असं प्रत्येकानं म्हणायचं, मग ते आमचं ब्रह्मांडावरची कमांड, ह्या कमांडच्या गर्तेतून किंवा त्याच्या नशेतून बाहेर यायला पाहिजे आपण असे आहे खरं तर. जेव्हा आपण हा सगळा साकल्यानं विचार केला की मग त्यातून आपण बाहेर येतो. असं वाटतं का की प्रत्येक वेळी माणूस स्वतःचा अहंकार या ब्रह्मांडावरती थोपवून काहीतरी मी कमांड करतोय, किंवा नाउ इलॉन मस्क इज गोइंग टू कॉलोनाइज मार्स अँड नॉट मार्स एक्झॅक्टली, पण काइंड ऑफ तसं कुठेतरी पावलं चालली आहेत पुढं असं वाटतं? तसे प्रयत्न होतात, पण ते आपण नाही एवढे बदलवू शकत. ते खूप मोठ्या गोष्टी आहेत आणि काय म्हणायचं, ते सत्य आहे. करेक्ट. आणि अर्थातच काहीसा फरक आहे फक्त, म्हणजे ॲज अ ह्युमन रेस म्हणून पण किंवा अर्थचा विचार केला तर जे डिस्टन्स सूर्यापासूनचा आहे त्याच्यामुळेच इथं ती झाली आहे जीवसृष्टी निर्माण. जे टेम्परेचर सुटेबल झालं सूर्यापासूनच्या अंतरामुळं, त्यामुळे हे बदल झाले. अगदी रेणू अणूच्या लेवलला बदल झाले, पाणी तयार झालं, मग बाकीचे पेशी वगैरे, मग पेशीपासून आपण आपला जो पूर्वज म्हणतो माकड आहे, आपला पूर्वज, माकडाचा पूर्वज, आणखी आपला मॉस्किटो त्याचा पूर्वज, ह्या सगळ्याचे पूर्वज अमिबा आहे. यस, अमिबा, सिंगल सेल युनिसेल्युलर ॲनिमल. तिथून ते सगळं निर्माण झालं, म्हणजे आपण त्यातून पुढे पोहोचलेलो आहोत. बरोबर. आणि हे केवळ ते जे काही त्यावेळी ते टेम्परेचर मॅनेज झालेलं आहे आपल्या सूर्यमालेत, गॅलेक्सी मधलं, सूर्यापासूनचं डिस्टन्स तसं असल्यामुळे, म्हणून हे सगळं पुढे पोहोचलेलं आहे. असं नाही की असंच सेम कंडिशन्स आणि कुठं असणार आहेत, असं नाहीये. हा, म्हणजे तेच की इव्हन ग्रॅव्हिटीचाच पण संबंध असं म्हटलं जातं की चंद्रावरची 1/6 आहे आपल्यापेक्षा. फरक आहे. तिथंही ती लाईफ फॉर्म होऊ शकत नाही, कारण गॅसेस एस्केप होतात तिथून. ती ग्रॅव्हिटी सुद्धा एक आहे पृथ्वीवरती, म्हणून गॅसेस आहेत, ऍटमॉस्फिअर आहेत, आणि ते आपल्याला वापरता येत. दॅट्स राईट. त्यामुळेच ती जीवसृष्टी किंवा निर्माण झाली. बरोबर, ॲब्सोल्युटली राईट. ओके, सो खरं तर हाही विषय नाही आपला, पण तरीही ते असं मला क्युरियोसिटी आहे खूप जास्त की हे जाणून घ्यायची किंवा डिस्कस करायची. अक्षरशः 9वी-10वी पासून हे सगळं अभ्यासलंय, विश्व, ब्रह्मांड, फिजिक्स अँड ऑल. सो इट ॲक्च्युली क्युरियस. आणि कोणी सायन्सचा व्यक्ती भेटला ज्याला ह्यात आनंद आहे, तर हे फार इंटरलिंक्ड आहेत गोष्टी. बरोबर आहे. सो आजचा आपला विषय हा इंट्रोडक्टरी खरं तर पार्ट झाला फॉर आवर व्ह्युअर्स, पण आपला आजचा विषय हार्मोन्स आणि त्या संदर्भातल्या गोष्टी. सो मानवी शरीरात हार्मोन्स नावाची गोष्ट आहे. सो काय आहेत हार्मोन्स? हार्मोन्स म्हणजे काय आहे ॲक्च्युली, म्हणजे आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या गोष्टी घडत असतात आणि त्याच्यासाठी काही गरजेचं म्हणून स्त्राव तयार होतात. मग ह्या स्त्रावांपैकी अतिशय छोटी ग्रंथी आणि अतिशय कमी प्रमाणात स्त्राव तयार करणारी ग्रंथी, की जी त्याचा स्त्राव जो काही आहे तो डायरेक्ट आपल्या रक्तात सोडून देते, ब्लड फ्लोमध्ये, आणि त्याचं जे इफेक्ट होणार आहे ते ऑर्गन कुठेतरी लांब शरीरात दुसरीकडे असतं, आणि तिथे जाऊन काम करणारा हा एक केमिकल कंटेंट आहे थोडक्यात. म्हणजे आता आपल्याला हार्मोन किंवा सिक्रिशन जर समजावून सांगायचं झालं तर सोपं आहे की आपल्याला खायचं असतं, पचवायचं आहे, मग त्याच्यासाठी काही स्त्राव लागतात. मग आपल्याला काहीतरी आवडीच्या पदार्थाचं नाव काढलं तर आपल्या तोंडात लाळ तयार होते, सिक्रिशन आहे. ग्रंथीनं ते काम केलं कारण तो घास चावून पचवायचा आहे. बरोबर. पुढे पोटात पोहोचेल जेव्हा तो घास, तेव्हा तिथली ग्रंथी काम करतात आणि त्याच्यासाठी त्याच लोकेशनला ते स्त्राव पोचवले जातात. बरोबर. हार्मोन्स तसे नाहीत. हार्मोन्स काय आहे की ते सिक्रेट करणारी पिट्युटरी ग्लँड, साधारण 1 सेंटीमीटर जागा व्यापणारी, एक ग्लोब्युलर अशी ब्रेनच्या खालच्या बाजूला असणारी एक ग्रंथी आहे. बरोबर. ती ग्रंथी त्याची आता छोटी 1 सेंटीमीटरची, साधारण त्याचं वजन जर सांगायचं झालं तर अर्धा ते 1 ग्रॅम वजन असेल. ओके. आणि अशी ग्रंथी ती त्याचं काही सिक्रिशन जे करते, मास्टर ग्लँड म्हणतात ह्या ग्लँडला. कारण ह्या ग्रंथीची सिक्रिशन जे आहेत ते आपल्या हेड टू टो
म्हणजे डोक्यापासून पायापर्यंतच्या प्रत्येक पेशीवर काम करतात. बरोबर. वर ती ग्रंथी अशी आता अन्न पचवायचं अन्नापर्यंत न्यायचा स्त्राव, तसं हिचं नाही आहे. बरोबर. हे आहे ब्रेनच्या लोअर पार्टला, तिथून त्याला डक्ट नाही हे सगळे स्त्राव कॅरी करण्यासाठी, ते डायरेक्ट ब्लडमध्ये सोडते. बरोबर. आणि ब्लडमधून ते जेव्हा सर्क्युलेट होतात केमिकल्स आपल्या बॉडीत, तेव्हा ते कुणावरही परिणाम करत नाहीत. प्रत्येकाचं त्याला काम नेमून दिलेलं असतं. त्या टार्गेट ऑर्गनपर्यंत गेल्यानंतरच काम करणार. इव्हन आता इतकी छोटी ग्रंथी आहे, तिचे स्त्राव इतक्या कमी प्रमाणात आहेत, पण ते त्या ऑप्टिमम लेवलला जर ब्लडमध्ये असतील तरच काम करतात. ती ग्रंथीचा मेसेज जो आहे त्या टार्गेट ऑर्गनला गेल्यावर त्याचं ब्लडमधला एक लेवल जी आहे, म्हणजे पर्सेंटेज म्हणूया थोडक्यात, ते पर्सेंटेज ऑप्टिमम लेवलला गेलं, काम सुरू असतं. त्याची लेवल खाली आली तर मग त्याचा मेसेज अजून ब्रेनला जातो, मग ब्रेनकडून त्या ग्रंथीला, आणि ग्रंथी परत ते सिक्रेशन सुरू करते. म्हणजे हे इतकं सायकल फाईन व्यवस्थित चालू असतं की आपलं काय म्हणूया CBI किंवा पोलीस खातं ज्या पद्धतीनं काम करतं त्याच्यापेक्षा मायक्रो लेवलला, आणि मायक्रो कंटेंट, हार्मोन हे अगदी मायक्रो कंटेंट आहेत आपल्या बॉडीतले. बरं ते फ्रेश तयार होतात डेली, त्याला वेगवेगळे स्टिम्युलस असतात, आणि त्यांचं काम जे आहे ते बॉडीतल्या वेगवेगळ्या ऑर्गनपर्यंत करतात. एक जनरलाइज हार्मोन सांगायचं झालं की ग्रोथ हार्मोन, ते हार्मोन आपल्या बॉडीतल्या प्रत्येक पेशीसाठी गरजेचं असतं. बरोबर. असंच मग पेशी म्हणलं की तुमच्या हेअर पेशी पण आली, आणि टोजमध्ये तळपायाची पेशी पण आली. अख्ख्या बॉडीमध्ये त्याची लेवल मेंटेन ठेवली जाते. मग त्याच्यासाठी जी फीडबॅक सिस्टीम असते, लेवल कमी झाली परत वाढवण्यासाठी. तसंच बॉडीतली सगळ्या बाकी ॲक्टिव्हिटीसुद्धा, म्हणजे हार्मोन म्हणलं की सेक्स रिलेटेड हार्मोन ही एक आपल्या मीडियामध्ये आलेली टर्मिनॉलॉजी आहे. तर तेही हार्मोन्स महत्त्वाचे आहेतच. म्हणजे पिट्युटरी ग्लँड त्याला आपण म्हणतो, ती जी ग्रंथी मी सांगते ते मास्टर ग्लँड. बरोबर. त्याचे 2 पार्ट पडतात, एक अँटेरियर एक पोस्टेरियर. आणि त्यातला अँटेरियर पार्ट जो असतो तो नर्व सेल्सपासून बनलेला असतो, पोस्टेरियर तो वेगळ्या सोमॅटिक सेल्सपासूनचा. आणि हे दोन्हीची सिक्रेशन्स वेगवेगळी आहेत. आणि ही हार्मोन्स सिक्रेट करत असताना सुद्धा जे बॉडीला गरजेचं आहे, ज्या वेळी गरजेचं आहे, आणि जर त्यात काही अडथळे नाही आले तर मग हे रुटीन आयुष्यभर व्यवस्थित चालू राहतं. जेव्हा जेव्हा आवश्यक आहे तिथं ते व्यवस्थित सिक्रेट करणं, त्या ऑर्गनकडून काम करून घेणं, आणि तिथं पोहोचवण्यासाठी आपली सर्क्युलेटरी सिस्टीम वापरली जाते. तिथून ते पंपिंग होईपर्यंत, हार्टपर्यंत पोचल्यानंतर पुन्हा पुढच्या ऑर्गन्सना जाईल. अशा पद्धतीचं हे हार्मोन आहे. कारण आता असं झालंय की हार्मोन म्हटलं की मग सेक्स हार्मोन का, मग त्याचे काही वाईट परिणाम असतात का, हे मीडियामधून डोक्यावर थोपवलेलं आहे. बरोबर. त्याची रेंज खूप मोठी आहे. सो हार्मोन्स आणि हे दे आर ॲक्च्युअली केमिकल्स इन आवर बॉडी, केमिकल कॅटॅलिस्ट आपण म्हणू शकतो. कॅटॅलिस्ट नाही, कॅटॅलिस्ट कसा राहतो, काम वाढवून तुम्हाला हवं तेवढ्या स्पीडने वाढवेल, पण स्वतः अलर्ट बाजूला राहील. हार्मोनची एक लेवल राहते, संपली तर परत सिक्रेट कंटिन्युअस त्याचं प्रोडक्शन सुरू राहतं. अर्थात बॉडीच्या लाईफ सायकलच्या गरजेनुसार. फाईन. ICT मध्ये, आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही सेमिनार घेतलेला आहे हॅपी हार्मोन्स. तो सेमिनार मुलं छोटी होती आणि त्या अजून करिअरचा विचार करणारी. बरोबर. मग तिथे आपण ज्या हार्मोन्स मुळे तुम्ही छान आनंदी राहाल, की ज्या ग्रुपला आपण हॅपी हार्मोन्स म्हणतो, बरोबर, त्याच्यावर घेतलं होतं. सांगा हॅपी हार्मोन्स बद्दलही बोलू आणि सॅड हार्मोन्स बद्दलही बोलू. लेट्स टॉक अबाउट हार्मोन्स. हार्मोन्स, हॅपी हार्मोन्स त्यांना म्हटलं जातं कारण बेसिकली एक 4 हार्मोन्स आहेत. सेरोटोनिन, त्यानंतर ऑक्सिटोसिन, एंडॉर्फिन आणि डोपामाइन. ही 4 हार्मोन आहेत. त्याला जनरली अशी टर्म केलेली आहे की हॅपी हार्मोन्स पैकी ऑक्सिटोसिन जर सोडलं तर हे उरलेले 3 न्यूरो ट्रान्समीटर आहेत. ॲक्च्युली पिट्युटरीकडून ते नाही पोहोचत. ऑक्सिटोसिन पिट्युटरीकडून येतं, म्हणजे पिट्युटरी ग्लँडच्या पोस्टेरियर लोबकडून ऑक्सिटोसिन एक महत्त्वाचं हार्मोन, आणि दुसरं व्हॅसोप्रेसिन म्हणून असतं. तर हे दोन्ही हार्मोन त्याच्या पोस्टेरियर साईडपासून सिक्रेट होतात. हॅपी हार्मोन्स म्हणजे त्याच्यामुळे आपल्या सिस्टीमवर जनरलाइज चांगले परिणाम होतात.
ओके. म्हणजे आपण जर बघितलं की बाबा एंडॉर्फिन आहे किंवा सेरोटोनिन आहे, ही तिन्ही हार्मोन अशी आहेत की काही कारणांमुळे वाढतात. त्याचं सिक्रिशनवर आपण कंट्रोल ठेवू शकतो किंवा त्याला पुश करू शकतो, मदत करू शकतो. जनरली जेवढी होतील ती होतील, पण एकूणच माणसाचं आपलं प्रवास कसा आहे माहिती आहे ना, की आपल्या ब्रेनच्या डेव्हलपमेंटसुद्धा एक टप्पा आपला मागचा राहिलेला आहे. सर्पेंटाईन ब्रेन म्हणतात त्याला, ओके. की रेप्टिलियन ब्रेन. हा रेप्टिलियन ब्रेन त्याच्याविषयी माहिती आहे. ते म्हणजे काय? ते जे काही आहे की आपल्यावर परिणाम तेव्हा जे होते की जेव्हा आपण कल्टिवेटेड नव्हतो, असं कल्चर एका जागेवर राहत नव्हतो, ओके, टोळी करून राहत होतो, अशा वेळी ज्या पद्धतीच्या सिस्टीम होत्या की सडन रिॲक्शन, की एखादा स्ट्रेस, भीती वाटली त्यावेळी, म्हणजे एखादा जनावर किंवा टोळी युद्ध असेल तर तिथून पळणं, बरोबर, ह्या पद्धतीचे हार्मोन्स तेव्हा सिक्रेट व्हायचे आणि त्या पद्धतीच्या रिॲक्शन्स अजूनही आपल्या ब्रेनमध्ये चालतात. ओके. म्हणून काय केलं पाहिजे की हे हॅपी हार्मोन्स मेंटेन करण्यासाठी माणसांनी म्हणजे त्याच्यासाठीचे इनपुट्स दिले पाहिजेत. ओके. इनपुट्स सर्पंटाईन ब्रेन म्हणला ते लिम्बिक सिस्टीम म्हणायचं का? हां, लिम्बिक सिस्टीम बरोबर. वेगळी. ओके. ती लिम्बिक सिस्टीम की आपलं ओल्डेस्ट ब्रेन, Oldest पार्ट ऑफ ब्रेन असं म्हणू शकतो. ओके. आपले सेरेबेलम किंवा सेरेब्रम जे आहे, हा, बरोबर, वरचा फ्रंटल, हा, फ्रंटल, तो नंतर डेव्हलप झालेला हा, की जो की ज्याच्याशी लॉजिकल थिंकिंग, लॉजिकल क्रिएटिव्ह थिंकिंग, थिंकिंग, मेमरी आहे. करेक्ट. तर त्याचा परिणाम म्हणून आपल्या बॉडीवर अजूनही असं होतं की स्ट्रेसचे इफेक्ट बॉडीवर दिसतात. आणि मग ह्या हॅपी हार्मोन्सवर त्याचा काही परिणाम होऊ नये किंवा होत असेल तर त्याला एक इनपुट्स दिली पाहिजेत. अगदी साधं सरळ सांगायचं झालं ना, की तेव्हाही मी त्या सेमिनारमध्ये लहान मुलांसाठी काय घेतलं की काय केलं पाहिजे ह्या मुलांनी, की आपले छंद जोपासले पाहिजेत. छंद जोपासणं असेल किंवा तुमचं एक्झरसाईज असेल, मोकळ्या हवेत फिरणं असेल, तुमचे सोशल कॉन्टॅक्ट्स म्हणजे 4 मित्रात जाणं, वेळ खर्च करणं, हे सुद्धा या हॅपी हार्मोन्स सिक्रेट करायला मदत करतात. बरोबर. अगदी ऑक्सिटोसिनसाठी तर ह्या सगळ्याच्या सोबत फिजिकल कॉन्टॅक्ट्स, म्हणजे अगदी कोणत्याही पद्धतीनं जर लो वाटत असेल, म्हणजे आपल्याला आता ही हार्मोन सिस्टीम ज्या पद्धतीनं काम करते त्याला आपल्या संस्कृतीत कसे सपोर्ट होते त्याची जर काही उदाहरणं सांगायची झाली तर, की आता आपण म्हणतो लेटेस्ट सायंटिफिक नॉलेज प्रमाणे की बाबा ऑक्सिटोसिन हे फिजिकल कॉन्टॅक्टमुळे वाढतं. ओके. की बाबा तुम्ही मित्रांशी खेळता आहात, डायरेक्ट मैदानी खेळ किंवा ट्रेकिंगला गेलाय किंवा तुमचे मित्रांचे असे ग्रुप आहेत की तुम्ही अगदी खांद्यावर हात टाकून टाळ्या देऊन बोलताय, फिजिकल कॉन्टॅक्ट. बरोबर. किंवा मग सेक्स रिलेशन्स सुद्धा की ज्याच्यामध्ये फिजिकल टच येतो, इमोशन्स येतात आणि ह्याच्यामुळे ते ऑक्सिटोसिन वाढतं आणि ट्रस्ट बिल्डिंग, सोशल कॉन्टॅक्ट्स तर पाहिजे. ओके, ओके. ते डोपामाइन आणि ऑक्सिटोसिन दोन्ही साठी उपयोगी पडतं. ओके, ओके. आणि मग हे सगळं जे आहे ते ह्याचा उपयोग आता कसं झालंय, न्यूक्लिअर फॅमिलीज झाल्यात आणि या गोष्टी कमी कमी होत आणि मग त्याचे रिॲक्शन आपल्याला दिसतं की आत्ताच्या जनरेशनला स्ट्रेस फेस करता येत नाही. तर त्यासाठीचं साधी उदाहरणं की त्याच्यामागे काही सायन्स नव्हतं पण रिझल्ट मात्र मिळत होता. की एक असतं एखाद्या फॅमिलीत, म्हणजे एक 50-60-70 वर्षापूर्वीच्या फॅमिलीजमध्ये की बाबा 5-6 बाळ आहेत घरातली, त्यातलं एक आजारी पडले किंवा कशांतरी नाराज आहे, तर काय व्हायचं चर्चेतून की त्याला दृष्ट लागली असेल किंवा काहीतरी झालंय, त्याची दृष्ट काढा. आता दृष्ट काढणं काय असायचं, एक फिजिकल टच असायचा, चेहऱ्यावरून हात फिरवणार आजी किंवा कुणीतरी मोठं, बरोबर, आणि काहीतरी भलं बोलणार त्या बाळाबद्दल, म्हणजे बाबा तुला असं चांगलं मिळू दे, चांगलं होऊ दे, कुणातला तुझं कुणी काही वाईट बोलणार. हे जे आहे ना, म्हणजे काय म्हणायचं, ज्याच्यामध्ये फिजिकल बॉन्डिंग आलं, त्याच्यामध्ये विश्वास आला, त्याच्यामध्ये तुमचं फिअरपासून तुम्हाला बाजूला करणं आलं आणि ह्या सगळ्याचा इफेक्ट म्हणून ते जे काही दुखणं असेल त्या मुलाचं किंवा तो जे थोडासा डिप्रेस असेल किंवा ती डिप्रेस असेल तर ते त्यातून लगेच फ्रेश व्हायचे आणि म्हणायचे हां त्या आजीनं दृष्ट काढली की मला बरं वाटतं किंवा मला बाहेर कुणीतरी काहीतरी केलं होतं, ही अंधश्रद्धा आहे आणि ते मला ते दृष्ट काढल्यावर बरं वाटलं. ह्यात काय आहे नक्की ते तेव्हा बरे त्याच्यामागचं सायन्स माहीत नसेल, पण त्यांना त्या प्रॅक्टिकल्सचा वारंवार मिळणारा जो रिझल्ट आहे
तो रिझल्ट माहीत होता. आणि म्हणून अशी काही प्रॅक्टिसेस चालू होती. अजूनही आपण बघतो की घरातले 2 बाळ आहेत, मग त्यातलं एखादं असं असतं की त्याला आईला जाऊन मिठी मारल्याशिवाय बरंच नाही वाटत, किती मोठा होऊ दे. टेन्शनमध्ये असेल तर जाऊन गप्प उभा राहणार आईजवळ, आणि नंतर मग त्याचं त्याला बोलेल किंवा नाही पण बोलणार. म्हणजे ह्यात थोडं असं होतं की मुली बोलतात, मुलं बोलत नाहीत आईजवळ किंवा आजीजवळ, असं कुणीतरी असतं. आणि कमी असेल नसेल घरात, किंवा वर्किंग विमेन असतात किंवा छोट्या फॅमिलीज आहेत, तर मग मुलांना किमान मुलींना आपल्या मैत्रिणीजवळ, मित्राजवळ तरी ओपन अप व्हायचं असतं. म्हणजे हे जे काही आहे यातून तुमचे हे हॅपी हार्मोन्स वाढतात आणि त्याचे रिझल्ट दिसतात. आपण जे म्हणतो ना किंवा मी खूप बिझी होतो 8 दिवस आणि काल दांडी मारून निवांत वेळ खर्च केला, घाटावर जाऊन आलो, ह्याचा अर्थ काय असतो की रिलॅक्सेशनची गरज असते. ह्या वेगवेगळ्या इनपुट्सची, म्हणजे त्याच्यामध्ये गप्पा टप्पा असतील, एक्झरसाईज करणं रेग्युलर, ह्याला बूस्टर डोस मिळवायचा असेल तर मग एक्झरसाईज, तुमचे खेळ आणि छंद जोपासणं, कितीही बिझी असेल तर ह्याचा उपयोग होतोच. ही सगळी हॅपी हार्मोन्स आहेत. आणि जेव्हा ही हार्मोन्स तुमची चांगली राहतात तेव्हा तुम्हाला आनंद कसा साजरा करावा ते कळतं. ओके. डिप्रेशनला कसं तोंड द्यावं ते कळतं. असंही होतं की डिप्रेशनबद्दल बोललं की लोक हात मागं सरतात की नाही नाही नाही, आम्हाला तसला प्रॉब्लेम नाही, माझ्या फॅमिलीत अजिबातच नाही, माझ्या मुलीला डिप्रेशन पोहोचूच शकत नाही, असं एक काय म्हणतात त्याला अवॉइडन्स आहे समाजामध्ये. मग आता अशा वेळेला ह्यातून बाहेर पडायचं तर ह्या गोष्टी जर रेग्युलर असतील तर तुम्ही त्या टप्प्यापर्यंत जात नाही, गेलात तर स्वतःला सावरता. हे आहे. ह्यासाठी हॅपी हार्मोन्स डेव्हलप झाले पाहिजे. त्याच्यासाठीच्या ज्या आवश्यक सवयी आहेत त्या सवयी जोपासल्या पाहिजे. आता झालं आहे काय की रॅट रेसमध्ये धावायचं आणि मग कात्री कुठं लावायची. जर रॅट रेससाठी जास्त प्रॅक्टिस करायचं असेल तर कात्री कुठे, बाहेर कोणत्या खेळाला जास्त वेळ लागतो, ग्राउंडवर पोचायचं, खेळायचं, दोस्त गोळा व्हायचे, मग सुरू व्हायचं, तिथं कात्री लागते. त्याच्यानंतर हॉबीज, ठीक आहे ना, बस इथं एक गाणं लाव मोबाईलमध्ये, ऐक. कुठं जाऊन निवांत डोंगरावर बसून गाणी ऐकीन किंवा मी स्वतः माझ्या आवाजात म्हणेन, हे राहिलंच नाही. गाणी म्हणजे मला गाणी आवडतात असं म्हणणारी जेवढी मुलं मुली आहेत त्यातली गाणी म्हणतात किती, किंवा त्याचं लिरिक ऐकतात किती, नाही. त्यांना एक कडवं ऐकायचं असतं, एक रील बघायचं असतं, किंवा कुठला तरी मोबाईलमधला किंवा टी व्हीवरचा शो बघायचा असतो. बरोबर. त्याचा जो इफेक्ट आहे तो पण वेगळा आहे. म्हणजे तुम्ही एखादा मोठा कार्यक्रम बघताय किंवा असं काय म्हणायचं, पेनड्राईव्हला ठेवलेली गाणी सलग तासभर ऐकताय आणि छान शांत बसून 4 गाणी ऐकलीत, ह्यात फरक आहे. किंवा स्वतःला जे आवडतं ते म्हणणं, गुणगुणणं, ह्यात पण फरक आहे. ओके. म्हणजे हॅपी हार्मोन्स ही अशी वाढतात आणि मग ह्या सगळ्या स्ट्रेससाठी आपण काय करतोय, मुलांना रॅट रेसमध्ये धावायचं तर ह्या सगळ्या गोष्टींना, महत्त्वाच्या गोष्टींना आपण कात्र्या लावत चाललो. ओके. म्हणजे काही गोष्टी सोशल नीड म्हणून होत आहेत, मोठी कुटुंब नाही आहेत किंवा फॅमिलीचं गेट टुगेदर वरचेवर होत नाही. दिवाळी झाली की यात्राच, घरात कुणाचं लग्न असलं तरच, किंवा त्या हल्ली दिवाळीला पण गोष्टी बदलत आहेत. लोकांना ट्रिपला जायचं असतं, प्रत्येकाचं वेगळी ट्रिप असते, मग एकत्र येणं होतच नाही, मग फक्त काहीतरी स्वीट देण्या घेण्यापुरतं फॉर्मॅलिटी होते. आणि मग त्यातून हॅपी हार्मोन्स कमी होतात आणि ह्या सगळ्या फेस करायला मुलं कमी पडतात. आणि मग जेव्हा काहीतरी जेव्हा वेळ येते त्या मुलाला किंवा त्या मुलीला मदत हवी, मग ती मार्ग काढते. कारण तिला आपण कधी शिकवलेलंच नसतं किंवा त्याला हे शिकवलेलंच नसतं की खूप आनंद झाला तर कसा साजरा करायचा, डिप्रेशन असेल तर कसं साजरं करायचं, हे शिकवलेलं नसतं. म्हणून मग म्हणजे मला तरी झुलॉजीतले हॅपी हार्मोन्स हा टॉपिक आवडतो शेअर करायला. लेट्स डिकोड लिटल बिट, टेक्निकली जाऊयात की सेरोटोनिन काय करतं. सेरोटोनिन जे काय त्याचं फंक्शन कसं चालतं थोडक्यात. ते ॲक्च्युली न्यूरोट्रान्समीटर आहे. ओके. मग तुम्ही जर खेळत असाल, उन्हात वावरत असाल किंवा म्हणजे जस्ट आउटिंग, तरीसुद्धा वाढतं. आणि त्याच्यामुळं काय होतं की आपला मूड चांगला राहतो. मूड स्टॅबिलायझर म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं. ओके. त्यानंतर ऑक्सिटोसिन. ऑक्सिटोसिन
काय आहे की हे फिजिकल कॉन्टॅक्ट्समधून वाढतं. हे ॲक्च्युअली हार्मोन आहे. ओके. हे डायरेक्ट पिट्युटरीकडून आपल्याला मिळतं. ओके. मग ते ॲक्च्युली म्हणजे साधारणपणे रिप्रोडक्टिव्ह एजमध्ये भरपूर असतंच. बरोबर. ते रिप्रोडक्शन ह्या फंक्शनसाठी सिक्रेट होतं. असं म्हणतात की जे त्याला लव हार्मोन म्हणतात. लव हार्मोन म्हणतात. आणि ते जन्म देताना त्या आय थिंक कॉन्ट्रॅक्शनसाठी जास्त काहीतरी उपयोगी पडतं ऑक्सिटोसिन, म्हणजे असं म्हणलं जातं. युजली त्याची आतापर्यंत हिस्ट्री बघता ज्यावेळी मुलाचा जन्म होत असतो त्यावेळी ते वजायनातून बाहेर येताना ते कॉन्ट्रॅक्शनसाठी काहीतरी उपयोगी पडतं, असं काहीतरी आहे. त्यासाठी प्रोजेस्टेरॉन पण आणि ऑक्सिटोसिन पण. ओके. म्हणजे ते कसं होतं, युटेरस की जे बिल्ड केलंय जे एवढं पॉवरफुल आहे, बरोबर, की साधारण 2.5-3 किलोचं बेबी, बरोबर, त्याच्यासोबत असणार त्याचं फ्लुइड, बरोबर, आणखी त्याचा प्लॅसेंटा, हे सगळं मिळून एक कमीत कमी 4-5 किलो वजन पेलणारं युटेरस असतं. बरोबर, की जेव्हा ते कम्प्लीट त्याचं प्रेग्नन्सी कम्प्लीट होत आलेली असते. बरोबर. एवढं पॉवरफुल युटेरस आणि त्याच्या आतलं सगळं कंपार्टमेंट हे सगळं चेंज करून, ब्रोक डाऊन करून मग त्याला बाहेर यायचं असतं. त्यासाठी मुवमेंट्स व्हायला लागतात, कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन व्हायला लागतं. बरोबर. मग तिथे ऑक्सिटोसिन उपयोगी पडतं. बरोबर. आणि प्रोजेस्टेरॉन लेवल्स. ओके. नाव एंडॉर्फिन. एंडॉर्फिन हा पण न्यूरोट्रान्समीटर आहे. ओके. आणि त्याची जी हे आहेत, फील गुड पण म्हणतात त्याला, ते पण तुमच्या हॉबीजमधून वाढत जातं. ओके. आणि हां, त्याला एंडॉर्फिन मॉर्फिन्स असं म्हणतात की दॅट स्ट्रेस लेवल, म्हणजे मॉर्निंग ज्यावेळी सकाळी आपण चालतो किंवा व्यायाम करतो त्यावेळी एंडॉर्फिन्स ॲज अ मॉर्फिन्स म्हणून ते सिक्रेट होत राहतात. आणि ड्रास्टिकली ते जो त्याचा करेक्ट उलटा हार्मोन कुठला आहे एंडॉर्फिन्सचा, त्याचा काहीतरी स्ट्रेस हार्मोन त्याला म्हणतात, आय एम फॉरगेटिंग इट्स नेम, बट कॉर्टिसॉल. हां, कॉर्टिसॉल लेवल फार कमी करतं ते. मुळातच हार्मोन सिस्टीम अशी आहे की एक इन्क्रीजिंग करणारी, एक इनहिबिट करणारी. ओके. आणि प्रॉपर लेवल मेंटेन करतात, कारण ओके. ते कमी करून पण नाही चालत. म्हणजे ऑप्टिमम लेवल असावी लागते. किंवा जेव्हा ग्लँडकडून मिळतात हे हार्मोन्स, ती गरजेच्या लेवलपर्यंत आली, बरोबर, की त्याच्या पुढे वाढू दिली जात नाही. त्याच्यासाठीचा एक फीडबॅक मेसेज असतो, तोही ब्रेनकडे. ब्रेन आणि पिट्युटरीच्या मध्ये हायपोथॅलॅमस असतं. करेक्ट. त्या हायपोथॅलॅमस तो देणार असतो ना मेसेज रिलीजसाठी. बरोबर. रिलीजिंगसाठीचा मेसेज येणार आहे ना, मग तिथे पाठवला जातो इनहिबिशनचा हार्मोन. आणि हे सगळेच बरेच, म्हणजे अगदी आपल्या शुगरसाठीचं जे इन्शुलिन आणि ग्लुकॅगॉन आहे, ते कसं एक जण शुगर वाढवतो, दुसरा कमी करतो. करेक्ट. तसे एकमेकाला बॅलन्स करत असतात. ओके. आणि जर कमी पडत असतील तर त्याला तुमच्या हॅबिट्सच महत्त्वाच्या, की जे फुकट आहे, मोफत आहे. बरोबर. आणि कसं आहे तर त्यासाठी कोणतीही अशी वेळ नाही. तुमचा कोणता हॉबी असेल, तुमचे रिलेशन्स असतील, किंवा तुमचे एक्झरसाईज असेल, असं काही डेडलाईन नाही की ह्यावेळी फक्त सकाळीच केला पाहिजे. पॉसिबल नसेल तर तुम्ही संध्याकाळी करू शकता, रिकाम्या पोटी एक्झरसाईज करू शकता. खेळाच्या बाबतीत तेच आहे. तुमचे रिलेशन्स, इंटरपर्सनल जे काही रिलेशन्स, फॅमिलीतली पार्टनर बरोबरची, सेक्स पार्टनर असेल त्याच्याबरोबरची, किंवा मित्रांबरोबरची, ह्यातलं जे काही बॉन्डिंग आहे तुमचं किंवा शेअरिंग आहे, ह्याला कोणतंही लिमिट नाही आहे, बरोबर, बाउंड्री नाही. आणि असं असेल तर सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ही हार्मोन्स म्हणजे झरे आहेत. झऱ्याला कुणी सांगावं लागत नाही, फक्त मेंटेन करायचा. कचरा साठला तर बाजूला काढायचा. असं आहे ते. म्हणजे झऱ्यासारखं काम आहे. अगदी काही झरे वयानुसार शेवटी आटतात, पण त्याची गरजच उरलेली नसती म्हणून आटतात. ते निसर्गानं ठरवलेली गोष्ट. करेक्ट. युजली मी ज्यावेळी संध्याकाळी व्यायाम करायचो आणि त्यानंतर सकाळी ज्यावेळी करायला लागलो तर तसं झालं की दिवसभर जो माझा मूड किंवा स्ट्रेस आहे ना, दॅट ऍक्च्युली बॅलन्सेस एव्हरीथिंग. सो त्यामुळे म्हटलं की मी ते एक्सपिरियन्स केलं आहे. लाइकिंगचा भाग आहे की असतं. आता पर्सनल एक्सपिरियन्स सांगायचा तर मला सवय होती सलग कायम मॉर्निंगलाच एक्सरसाइज करायचा. पण आता कॉलेजचं टायमिंग बदललं, मॉर्निंग झालं,
मग चेंज केलं. नाही, तर न करण्यापेक्षा करणं महत्त्वाचं आहे. संध्याकाळी So, सुरू हां, केलं. that's what म्हणजे it is. काय असतं की हे सवय शरीराला आपण जी सवय लावू ती लागते असं आहे. असं नाही की काहीच होणार नाही त्यात. दॅट्स ॲब्सोल्युटली राईट. ओके, नाव शेवटचा आणि सगळ्यात फेमस डोपामिन, ज्याला रिवॉर्ड सिस्टीम किंवा रिवॉर्ड हार्मोन म्हणलं. म्हणजे तेच रिलेशन्स कधी उपयोगी पडतात तर तुम्ही त्यात रिवॉर्ड्स पण दिली पाहिजेत. बरोबर. जशी समोरच्याला दिली पाहिजेत तशी स्वतःला पण दिली पाहिजे. करेक्ट. आणि रिवॉर्ड सिस्टीम सारखं डोपामाइन वाढत जातं. मग त्यासाठी पण तुमच्या छंद तिथं मेन रोल. आणि ह्या सगळ्यासोबत हे वाढवायचं असेल सगळेच हार्मोन्स, हॅपी हार्मोन्स आपल्याला पाहिजे असतील तर काय केलं पाहिजे की काही तुमच्या डाएटवर पण लक्ष पाहिजे. खात्रीनं मिळणाऱ्या गोष्टी ज्या आहेत म्हणजे अगदी काय म्हणायचं त्याला, त्याच्यावर ह्याचा उतारा लागूच पडतो असं म्हणायचं झालं तर, एक म्हणजे सनलाईट, दुसरं म्हणजे हेल्दी डाएट, तिसरं म्हणजे डाएटमध्ये पण तुमचं प्रोबायोटिक्स किंवा म्हणजे दही, ताक, ट्रिप्टोफॅन दह्यातनं पण मिळतं. केळी पण उपयोगी पडतं. हां, फ्रुट्स ते मल्टीव्हिटॅमिन्स मध्ये B12साठी केळी येणार. पण दही भात जेवणात शेवटी खाणं किंवा ताक भात खाणं हे जे म्हणतात त्यातून ट्रिप्टोफॅन मिळतात की ज्याचे डायरेक्ट आपल्या मेमरी आणि ब्रेनवरच त्याचा इफेक्ट येतो. व्हॉट इज अल्टरनेटिव्ह टू दही? प्रोबायोटिक्स वेगळी आहेतच की आपली. म्हणजे पिकल्स वगैरे पण त्याच्यामध्ये येतात कधी कधी, थोड्या प्रमाणात आहे पिकल्स. पण आपण हे करूच शकतो की सोयाबीनचं दूध आहे, नाचणीचं दूध आहे किंवा नाचणीचं आंबील आहे. येस येस येस. प्रोबायोटिक्स वेगवेगळे आहेत. आता एक डाएटमधली नवीन कन्सेप्ट आहे, काय बरं म्हणतो आपण, वॉटर म्हणजे फ्रीजमध्ये बॉटलमध्ये लिंबू, बीट वगैरे असं एक एक पीस ठेवून, काय कसलं वॉटर म्हणतो आपण, कंबुचा? नाही, ते पाण्यात ठेवायचं आदल्या दिवशी ओके. आणि पुढचे 2 दिवस नुसतं पाणी प्यायचं, पाणी भरून ठेवायचं काचेच्या बॉटलमध्ये. ते आठवल्यावर शेअर करेन मी. म्हणजे एक लिंबाची फोड, एक पुदिन्याची 4 पानं, लिंबू, काकडी असं काहीतरी असतं आणि ते तुम्ही ठेवून ते पाणी पिलं ते प्रोबायोटिक्सचं काम करतं. म्हणजे व्हेगन लोकांसाठी ॲज अ फर्मेंट काइंड ऑफ फर्मेंटेशन. इडली डोसा ह्याच्यामध्ये पण जरा प्रमाणात प्रोबायोटिक्स असू शकतात. ओके, ग्रेट. सगळे आंबवलेले पदार्थ. म्हणून तर म्हटलं ना, आंबील, नाचणीचं, ज्वारीचं कोणतंही ते इडली डोसा ते तर आहे, प्रश्नच नाही. दॅट्स ग्रेट. ओके, डाएट बद्दल अजून काही गोष्टी सांगत होता डाएट बद्दलच्या? आणि डाएट म्हणजे तुमचा आहार चांगला पाहिजे, रेग्युलर पाहिजे की ज्याचा तुमच्या टोटल मेटाबॉलिझमवर परिणाम होतो ना. बरोबर. आणि मग हे सगळं नीट असेल तर मग तुमचे हॉबीजवर तुम्ही फोकस करू शकता किंवा इतरही गोष्टींना. जसं गट इज सेकंड ब्रेन. येस, अगदी गट महत्वाचं सगळ्यात. ते झालं. आणि दुसरं ह्याच्याच जोडीने एक मुद्दा मला सांगायचा होता की जेव्हा आपण हॅपी हार्मोन्स बद्दल बोलतो किंवा मग तुम्हाला तुमचा आनंद कसा व्यक्त करायचा हे कळण्यासाठीचं काही आपण फॅमिलीमधून, समाजामधून पुरवलं जात नाही. आणि मग त्याचे परिणाम असे होतात की जेव्हा तुम्ही सततचं हे करू नको, ते करू नको मुलांना सांगता, म्हणजे हे करणं चूक आहे. बरोबर. पण काय करायचं असतं हे सांगत नाही आपण. बरोबर. मग ते न सांगितल्यामुळं जेव्हा वेळ येते की खूप आनंद झालाय, काय असेल, एखाद्या मित्रानं पार्टी दिली किंवा एखादी मैत्रीण कुठल्या कामाला हो म्हटली, जे काही असेल ते आनंद व्यक्त कसा करायचा हे त्याला कळत नाही. किंवा दुसरं काही असेल, एखादा इंटरव्ह्यू चांगला झाला आहे, अशा वेळेला मग ड्रिंक्स समोर येतात. आता डिसेंबर एंड म्हणलं की आमच्यासारख्या टीचर्स लोकांना हे आठवतच पहिलं की समोर युथ असतं. मग अँटी ड्रग काहीतरी बोललंच पाहिजे, कुठेही असलं तरी ते मनात येतच. कारण हा आठवडा आणि गरजच आहे, खूप गरज जास्त. आहे. कारण डोपामिन त्याच म्हटलं की जो कल्प्रिट आहे सध्या सगळ्यात मोठा, ते सगळं येते. आणि म्हणून ना मग सेलिब्रेट कसं करतात हे कधीच न शिकवल्यामुळं मग मुलांना असं वाटतं की हां काहीतरी घेतलं, मित्रांसोबत काहीतरी ड्रिंक्स घेतले, आणि अशा बऱ्याच गोष्टी 31 डिसेंबरच्या निमित्तानं होतात. करेक्ट. इवन ॲडिक्शन हा फार वाईट वाटतो शब्द वापरला की, पण ॲडिक्शनची सुरुवात ही कुठल्या तरी सेलिब्रेशनमधूनच होते. त्याच्यावरच येणार आहे
की ॲडिक्शन अर्थातच, लेट्स टॉक अबाउट ॲडिक्शन नाव, की काय काय आणि कुठल्या कुठल्या प्रकारचे असतात आणि तुम्ही कुठल्या कुठल्या प्रकारचे बघितली आहेत खरं तर? ॲडिक्शन्स अशी आहेत की आपल्याला वाटतं की हे फार शहरातलं किंवा मेट्रोपॉलिटन सिटीमधला प्रॉब्लेम आहे, पण असं राहिलं नाही आहे. ओके. अगदी आपल्या कराडसारख्या सिटीत किंवा छोट्या खेड्यात सुद्धा अगदी लहान मुलं, म्हणजे आता वयोगट सांगतात, म्हणजे WHO रिपोर्ट्समध्ये असं येतं की 10 ते 75 इतका मोठा वयोगट आहे की आपण असं काय बसल्या जागेवरून उठवत नाही असं वयस्कर 70-75चा माणूस आणि 10 वर्षाचं मूल दोघेही ॲडिक्ट होऊ शकतात किंवा त्यांनी व्यसन कुठलं नाही कुठलं केलेलं असतं. आता व्यसन म्हणजे फक्त दारूच असं नाही, ते तर आहेच, पण तंबाखूपासून वेगवेगळी गुटख्याचे प्रकार आहेत, हे हेरोईन वगैरे हे आपल्या खेड्यात नसलं तरी आहे. नाही हो, मी रिसेंटली ऐकलं की विट्यामध्ये सुद्धा ड्रग्ज विकले जातात, डीलर्स काहीतरी नव्हे, पानाच्या टपरीवर बरोबर लहान मुलं जाता जाता हात पुढे करतात, मुली पण, काही चर्चा होत नाही, पुढं नोट असते हातात खेड्यात, आणि ती नोट घेतली जाते, हातावर काहीतरी ठेवलं जातं, कुणाला कळत पण नाही, चौकातून गेलं तरी काय घेऊन गेला पानपट्टीतून. म्हणजे इतकी सिस्टीम परफेक्ट राबवली जाते आणि मुलं ॲडिक्ट होतात. म्हणजे पूर्वी जे होतं ना की एकमेकाच्या नादानं काहीतरी चुका करतील, दारू प्यायची इच्छा होईल, तर हे कधी व्हायचं साधारणपणे 16-17च्या पुढे. आता ते वय खाली खाली 10पर्यंत आलेलं आहे. या हायस्कूलमध्ये अशी परिस्थिती आहे की दप्तरं चेक केली तर काय सापडेल त्याची भीती वाटते, असं आहे. आणि असं असेल तर, आणि मग का होतं हे, म्हणजे एक मी रिपोर्ट बघितला 23-24चा की ॲडिक्शन्स किती वाढलेली आहेत. ॲडिक्शन्स अशी आहेत की दारू वगैरे त्यातले सगळे प्रकार, ते व्यसनं करणारे, तंबाखूसारखी व्यसनं करणारे, गुटखा, मग पान, मिसरी, बरोबर, ही व्यसनं, त्याच्या पलीकडे जाऊन मग हेरोईन वगैरे, ब्राऊन शुगर जे असेल ते, ह्या तिन्हीमध्ये सुरुवात केली की ॲडिक्ट होतात त्यातले 50%पेक्षा जास्त लोक. आणि त्या ॲडिक्शन नंतर काय होतं की त्याला ट्रीटमेंट मिळते. आता आपण हेही ऐकतो ना, कारण शेवटी फील गुड, हे चांगल्या बातम्या काहीतरी असतात कुठेतरी, आणि त्याच्यावर सगळे समाधान मानायला तयार होतात आणि स्वतःच्या घरात दुर्लक्ष करतात. बरोबर. तर की बाबा त्याच्यावर औषध असतं, सिगरेट ओढत असेल कोण ते सोडण्यासाठी गोळ्या असतात, किंवा समुपदेशन असतं, कितीतरी काउन्सिलर्स, कितीतरी डॉक्टर्स त्यासाठी काम करतात. पण असं नाही आहे, रिॲलिटी अशी आहे. म्हणजे मी रिपोर्ट शोधत होते जस्ट माहीत पाहिजे म्हणून कोणता, की ॲडिक्शनला ट्रीटमेंट मिळते किती, नाही किती. तर जवळजवळ असं आहे की 83-84% सगळे दारूच्या संदर्भातले जे ॲडिक्शन्स आहेत त्यातले तेवढी गॅप आहे, 83% गॅप. म्हणजे जेवढे जर 100 लोक व्यसनी असतील तर त्यातले फक्त 17 ते 18%च लोक, 16-17% लोक डॉक्टरपर्यंत पोहोचतात, आणि 82-83% लोक डॉक्टरकडे जातच नाहीत. आणि तंबाखू, मिसरी, सिगरेट किंवा बिडी, आता सगळा समाज डोक्यात घेतला तर ही जी लोक आहेत त्यातले तर जवळजवळ 93% गॅप आहे. म्हणजे ट्रीटमेंटपर्यंत हे कधी पोचलेच नाहीत. म्हणजे लाईफ टाईम मरेपर्यंत त्यांना ह्याला औषध घ्यायचं आहे किंवा हे मला सोडायचं हेच वाटत नाही. म्हणजे आपण एका बाजूनं विश्वगुरू बनण्याच्या गोष्टी बोलतो, आणि आपल्याकडची हेल्थ सिस्टीम अशी आहे, ऑदर्समध्ये पण 70%, म्हणजे ती थोडी महागडी व्यसनं आहेत, तर 70% ट्रीटमेंट गॅप आहे. म्हणजे किती ॲडिक्शन आहे हे बघणं वेगळा भाग, ह्यातली गॅप जर बघितली तर आपल्या लक्षात येईल की एवढ्या मोठ्या समाजाला ते कुठल्या उंबऱ्यावर उभे आहेत हे स्वतःला माहीत असो नसो, ते औषधाकडे फिरकत नाहीत, ट्रीटमेंटकडे फिरकत नाहीत. ट्रीटमेंट कशी पाहिजे, किंवा काय म्हणायचं, हे सगळं जे आरोग्य खातं, ओके, जर तुम्ही एवढा मोठा देश असेल, जर तुम्ही एवढी मोठी आमची काय म्हणायचं अर्थसत्ता आहे असं म्हणत असाल, की आम्ही विश्वगुरू होणार आहोत असं जर आपले नेते म्हणत असतील, तर आपली आरोग्य व्यवस्था व्यवस्थित पाहिजे, त्यांच्याकडून ट्रीटमेंट मिळाली पाहिजे. बरोबर. शिक्षण, प्राथमिक शिक्षण ते व्यवस्थित असलं पाहिजे, ते फुकट असलं पाहिजे.
आपल्याला असं वाटतं ना की आपण अजून तेवढे विकसित नाही. जर अमेरिका युरोप वगैरे बघितलं तर त्यांचं खूप छान आहे. मग त्यांच्याकडचं आपल्यासारखं मग दवाखाने महाग असतील किंवा प्राथमिक शिक्षण महाग असेल आपल्यापेक्षा, बरोबर उलटं आहे. कितीतरी युरोपियन कंट्रीजमध्ये, अमेरिकेमध्ये प्राथमिक शिक्षणासाठी सार्वजनिक शाळा चांगल्या आहेत आणि शून्य खर्च आहे. इव्हन असं म्हटलं जातं की 90% तिथली पॉप्युलेशन ही गव्हर्नमेंट स्कूल आणि कॉलेजेस नाही स्कूलमध्येच जाते. म्हणजे गव्हर्नमेंट स्कूल्स हे फ्री आणि चांगले आहेत. करेक्ट, बरोबर. मग असं जर असेल आणि आपल्याकडं काय आहे त्याच्याबरोबर उलटं आहे. हा मुद्दा मी कुठं म्हणत होते की व्यसनाधीनता जी आहे की ज्याच्यामुळे माणसं एवढी पोखरली जाणार आहेत, बरोबर, मेंटली फिजिकली. मग त्यांना ट्रीटमेंट म्हणजे एकतर व्हायला नाही पाहिजे ॲडिक्शन, पण जर होत असेल, झालं असेल तर त्यांना समुपदेशन पाहिजे, ट्रीटमेंट पाहिजे. मग आता ह्याच्यावर काय करू शकतो आपण किंवा तुमच्या तरुण पिढीनं? किमान अवेअरनेस. आणि हा अवेअरनेस कुठून असावा? म्हणजे आता काही बाबतीत करतात, म्हणजे अगदीच आपल्याला बेसिक गोष्टी कराव्या लागतात की बाबा प्राथमिक शाळेपासून अवेअरनेस पाहिजे, तंबाखूमुक्त तो झोन असला पाहिजे, कोणतंही ॲडिक्शन तिथे चालणार नाही हे शाळेत, हायस्कूलमध्ये, कॉलेज लेवलला असं असलं पाहिजे, त्यांच्या सिलेबसमध्ये ते टाकलं पाहिजे. आणि टाकलं जातं. इवन आता आपण हार्मोन्सबद्दल बोललो तर हार्मोन्सबद्दलचा अवेअरनेस हा अभ्यासक्रमात आहेच. बरोबर. त्यांचे फायदे माहिती आहेत किंवा थोडंसं सेक्स एज्युकेशन मिळावं म्हणूनच असेल. 9वी-10वीला रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम सिलेबसमध्ये, बरोबर. त्याच्या पुढे जाऊन 11वी-12वीला पण त्याच्याबद्दलचं आहेच. बी एस सीला टोटल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम सिलेबसमध्ये आहे. जवळजवळ मी आता 32 वर्ष शिकवते. आत्ता विद्यापीठानं आणखीन एक नवीन पाऊल उचललं, म्हणजे आर्ट्स फॅकल्टीला एक विषय ठेवला, मैत्रीचं आणि प्रेमाचं मानसशास्त्र. NEP नवीन सुरू झालं 2 वर्षापूर्वी. हा एक विषय इंट्रोड्यूस केला. पण होतं काय की हे जिथं जिथं हे इंट्रोड्यूस झालं आहे तिथं त्या पद्धतीनं, त्या प्रभावी पद्धतीनं पोहोचवलं जात नाही मुलांपर्यंत. आता हे सगळ्या शिक्षण व्यवस्थेवर प्रश्न विचारल्यासारखं होईल, पण पोहोचवलं गेलं तरी त्याचा जो परिणाम दिसायला पाहिजे तो दिसत नाही. आणि मग असं असेल तर मग ती व्यसनं थांबणार कशी, सुटणार कशी? तर त्यासाठी एक आहे की बाबा मुलांना हे माहीत पाहिजे की काय असतो आनंद साजरा करणं, काय असतं दुःखाला तोंड देणं, आणि ह्याच्या वाटा छोटे छोटे आनंद त्यांच्याशी शेअर केले तर मग त्यांना कळू लागतं. आणि मग ते एवढ्या तेवढ्याने हुरळून पण जात नाहीत आणि दुःखी पण होत नाहीत. हे व्हायला पाहिजे. करेक्ट. अर्थातच या सगळ्या गोष्टी ॲडिक्शन आणि होऊ नये म्हणून अवेअरनेस आणि शिक्षण व्यवस्था छान असलीच पाहिजे. आणि झाली तरी आरोग्य व्यवस्था तेवढ्या ताकदीची उभी राहिली पाहिजे. ती भारतात फार कमी प्रमाणात दिसत आहेत या सगळ्या गोष्टी. बरोबर. फार म्हणजे लोकसंख्येच्या तुलनेत फारच कमी डॉक्टर्स, कमी दवाखाने आणि तिथल्या सोयी सुविधा तर फार पुढचा प्रश्न असं आहे. ओके. पॉर्न ॲडिक्शन बद्दल काय म्हणाल? कारण सध्या खूप मोठ्या प्रमाणात ते आहे. लहान मुलांमध्ये अक्षरशः 5वी-6वीच्या मुलांपासून ते बघितलं जातं. 10 वर्षापासून जशी व्यसन आहेत ना, बरोबर, पॉर्न ॲडिक्शन हे पण एक व्यसन आहे. बरोबर. आणि हे कशामुळे होतंय? म्हणजे आता प्रत्येकाची वेगवेगळे कार्यकर्ते असतील, डॉक्टर्स असतील, प्रत्येकाची मतं वेगवेगळी असू शकतात. पण एखादी गोष्ट झाकून ठेवण्यापेक्षा नीट समजावून सांगितली पाहिजे. आय एम ॲग्री विथ यू. आणि हेच खरं आहे. हेच खरं आहे. आणि त्यासाठी म्हणजे सेक्स एज्युकेशन हा मोठा शब्द झाला, पण किमान स्वतःच्या शरीराबद्दलचा अवेअरनेस तरी पाहिजे. इवन तुमच्या शरीराचे कोणते अवयव कोणतं काम करतात हे लहान मुलाला पण माहीत पाहिजे. कोणत्या अवयवाला कोणता शब्द आहे हे पण माहीत नसतं. म्हणजे काय की अशा पद्धतीने शिकवलं जातं. मग त्या मुलाला, समजा एखाद्या मुलाला किंवा मुलीला कुणी त्याचा कपडा ओढला, पॅन्ट खाली ओढली, मग त्याला ते तक्रार करायची आहे, हा माझा इन्सल्ट झाला, हे त्या मुलाला कळतच नाही. म्हणजे सुरुवात कुठून होते आणि मग त्यातून कुतूहल चाळवलं जाणं. समाजात वाईट माणसं असतात, त्यांना आपण बाजूला करू शकत नाही. स्वतःची स्ट्रेंथ वाढवणं हा एकमेव पर्याय राहतो. बरोबर. अशा वेळी मग ते पॉर्नपर्यंत जाण्यापेक्षा योग्य काय आहे
हे एज्युकेशनमधूनच जर त्यांना मिळालं, पॉर्न वाईट आहे हेही सांगितलं पाहिजे आणि त्यांच्या वेळेचा सदुपयोग झाला पाहिजे. शेवटी तू, मी, लहान मूल किंवा 80 वर्षाचे एखादे आजोबा बरोबर दिवसाचे 24 तासच येत हातात. बरोबर. जर बेटर ऑप्शन समोर असतील तर ते नाही बघत बसणार पॉर्न, असं पण आहे. रिप्लेसमेंट हॅज टू बी डन. रिप्लेसमेंट आणि हेल्दी रिप्लेसमेंट दॅट्स वाय खूप आहेत ऑप्शन. बरोबर. आणि असं झालंय ना हळूहळू आत्ता जे पालक आहेत, असंही बोललं जातं ना, आत्ताची जनरेशन येणारी किंवा पॉर्नमध्ये अडकणारी जेन झी, त्यांचीच मुलं येतील आता, त्यांचीच मुलं आहेत सध्या खरं तर. हां, मग आता त्यांना स्वतःचं काय चुकलं हे अजून कळलं नाही. आत्ताचे पालक जे आहेत अशी पण कंडिशन आहे. तर मग पुढच्या जनरेशनचं काय होणार? बरोबर बरोबर. ओके, सेक्स पॉर्न ॲडिक्शन हे जे मुख्य कारण काइंड ऑफ मलाही असं वाटतं की लेस अवेअरनेस अबाउट द सेक्स. कारण एवढा मोठा कसा विषय असू शकतो सेक्स हा, की ओके पॉर्न आणि त्याचं कन्झम्पशन आणि ट्रॅफिक तर भारतातच जास्त आहे, की एवढा मोठा विषय करून की आणि आपली संस्कृती सगळ्या जगापेक्षा फार मोठी आहे, आदरार्थी आहे, असं आपण गावभर म्हणजे पृथ्वीभर सांगत फिरतो. करेक्ट आहे नाही का, प्रत्येक देशात जाऊन आपण हेच म्हणतोय ना. बरोबर. नाही पण जर बघितलं ना तर ऍक्च्युली मध्ये जे मटेरियलिझम किंवा सेक्सकडे उलट वाईट दृष्टीनं वेस्टनच बघितलं काही काळासाठी. अक्षरशः बंधनं टाकणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी भारतानं उलट फार लिबरल धोरणं आकारली होती एन्शंट इंडियामध्ये. जर मी हिस्ट्रीचा विद्यार्थी आहे तर मी म्हणू शकतो की लिटरली. पण नंतर आय डोंट नो राईट का झालं, म्हणजे कामसूत्रासारखं पुस्तक भारतामध्ये निर्माण होणं आणि त्याच्याविषयी फार मोकळेपणानं बोललं जाणं हे इथं होतं. म्हणजे मला असं वाटतं आता तो मोठा विषय आहे. हे कशातून झालं? पुरुष सत्ताक सिस्टीम. मग पुरुष सत्ताक सिस्टीम असण्यामध्ये जो फायदा मिळवायचा होता त्याच्यामुळं मग बंधनं स्त्रियांवर, मग त्यातून ज्या गोष्टी लपवल्या जातात त्याच्याबद्दलचं कुतूहल जास्त. कुतूहल जास्त म्हणलं की मग चुकीच्या गोष्टी, मग गोष्टी लपवून आणि मग ह्या पायरीपर्यंत पोचले सगळं. आता इंटरनेटचं कनेक्शन असणं, मोबाईल हातात असणं किंवा कशावरही, म्हणजे जशी फॅमिली असेल तसं कोण मोबाईलमध्ये बघते, कोण शेजाऱ्याच्या मोबाईलमध्ये बघते, कोण मोठा LCD लावून बघत असेल, जसे जेवढ्या फॅसिलिटीज आहेत तसं. पण बघणं हे जे होतंय की नाही ते कशामुळे होतंय, त्याच्याबद्दलचं जेव्हा कुतूहल शमवायला पाहिजे तेव्हा नाही शमवलं, त्याच्याबद्दलचं काही माहिती नाही. बरोबर. त्यातून पण होतात गोष्टी आणि वेळ शिल्लक आहे त्यांच्याकडे, हे पण आहे. दे नीड टू गेट बिझी इनटू समथिंग ग्रेट. प्रश्नच नाही लिटरली हे. आणि जर बिझी कशा पद्धतीनं राहायला पाहिजे, तुम्ही म्हणाल हां आता हे माझ्या मालकीचं मशीन आहे, म्हणजे एखादं मशीन आहे त्याला कसं वापरायचं मी ठरवणार, असं जर मुलांना वापरलं तुम्ही, मुलांना तुम्ही सांगितलं हां तुझे 24 तास त्यातले 8 तास अभ्यास, 8 तास मी सांगतो तशी शाळा, आणखी उरलेल्या 8 तासाचं पण मी असं करणार, हे जर म्हणलं तर मग त्यातून पळवाटा निघतात. बरोबर. ॲज ए ह्युमन बिईंग. बरोबर. जशी मी एक व्यक्ती आहे तसंच माझं मूल पण एक व्यक्ती आहे, अशा रिस्पेक्टनी जर तुम्ही लहान मुलाला संधी दिली बरोबर आणि शिकवलं की हे केलं पाहिजे, काय खेळलं पाहिजे, वेळ कसा वापरला पाहिजे, तर मग तो ह्यात अडकणारच नाही. करेक्ट. कारण जेव्हा केव्हा म्हणजे हा झाला की नाही प्रयोग माहीत नाही, त्याचा शोधून काढलं पाहिजे आपण की पॉर्न ॲडिक्शन असणारी मुलं, त्यांना नेलं ग्राउंडवर, घाम फुटेपर्यंत खेळायला दिलं, खूप छान जेवायला दिलं, त्याच्यानंतर तर त्यांना इच्छा होईल का? त्यांना खेळू दिलं, आवडीचे म्युझिक ऐकायला दिलं, डान्स करायला दिला, तर नाही ह्यात अडकणार. ऍक्च्युली हा मला जर तुम्ही विचारलात प्रश्न तर बरोबर आहे, नाही होणार ते. कारण का ह्याचा संबंध मास्टरबेशनशी असतो पॉर्नचा. आणि मास्टरबेशन हे वाईट आहे असं आपल्या संस्कृतीत बोललं जातं. वाईट वगैरे पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर शरीरातली ऊर्जा राहिली, उदाहरणार्थ तुम्ही 0 असाल ना, नाही एनर्जी राहणार तुम्हाला मास्टरबेट करण्यासाठी. आणि असंही म्हणतात की ज्यावेळी खूप घाम गाळाल ना तुम्ही त्यावेळी नंतर यू डोंट फील टू गो अँड वॉच पॉर्न अँड गो फॉर द मास्टरबेशन ॲट ऑल. म्हणजे खेळ, एक्झरसाइज आणि त्याच्यानंतर आवश्यक असलेला आहार, करेक्ट, हे सायकल आहे. बरोबर. हे सगळे हॅपी हार्मोन्स आणि तुमच्या हॅबिट्स, बरोबर, हे एकमेकाशी को रिलेटेड असतात. आणि त्यात कुठे जर मिसिंग राहिलं
की मग हे सुचतं. असं आहे ते. बरोबर. म्हणजे मला असं वाटतं की ह्या इनपुट्स दिल्या पाहिजेत आणि खूप वेगळंच कारण देऊन केलं जातं हे खरं तर. म्हणजे एकतर एखाद्या मुलाला अजिबात तबला वाजवायला आवडत नाही, त्याला तबला वाजवायला घालतात. कारण त्यावेळेत त्याच्या आईबाबांना वेळ नसतो. संध्याकाळी समज 5 ते 7 हा काय करेल माहीत नाही, त्यानं योग्य ठिकाणी बसलं पाहिजे म्हणून त्याला त्या क्लासला घालायचं. त्याच्या आवडीचं समजा गाणं असेल, त्याला गाण्याला जाऊ देणार नाहीत, ह्यांच्या सोयीचं काय असेल ते. आणि वर म्हणणार मी इन्व्हेस्ट केलं मुलांसाठी, पैसा, वेळ, टाईम मॅनेजमेंट. ह्या भ्रमात पालक राहतात आणि मग त्यातनं असं होतं की ठीक आहे, हे मी तुमचं करून दिलं ना, हा क्लास केला, ते शाळा केली, तो होमवर्क केला, इथून पुढं मी माझ्या रूमचं दार बंद करून मोबाईल घेऊन बसेन. तिथनं पुढं तुम्हाला म्हणजे पालकांना काही बोलायला, वॉच ठेवायला तुम्हालाही एनर्जी राहत नाही. असं होतं ना. म्हणजे सगळं मिसगाईड होत, म्हणजे एम वेगळंच काहीतरी ठेवल्यामुळं आणि मुलांना मशीनसारखं वापरल्यामुळे हे होतं. मशीनसारखं ट्रीट नाही करायचं. म्हणजे अनेक पालकत्वावरती पण अनेक खूप आहेत, ते तर खूप मोठा विषय आहे. तो वेगळाच विषय आहे. बरोबर. की हां, मी समजा म्हटलं तर हा प्रश्न मे बी चुकीचा असू शकतो, बट कंपॅरिझन करायला सांगितले की हायरार्की आपण डिसाईड केली किंवा असेंडिंग ऑर्डर लावली की सगळ्यात वाईट हे व्यसन आहे, तर ते कुठलं असेल तुमच्या मते? जसं नाही विचारलं पाहिजे पण हे करूच नाही असं काइंड ऑफ. खरं सांगू का, म्हणजे व्यसनं वाईट असतात. व्यसनं अनेक प्रकारचे असतात. बरोबर. म्हणजे त्यातलं दारू वाईट आहे, त्यानं लिव्हर खराब होईल. बरोबर. मिश्री तंबाखू वाईट आहे, त्यानं तुमचे दाताचा तोंडाचा कॅन्सर होईल. असं मोजतो आपण, मोजता येते ना. बरोबर. सिगरेट वगैरे ओढत असाल किंवा तुमच्या शेजारी बसून मित्र ओढत असेल तर तुमच्या फुफ्फुसापर्यंत पोहोचेल तो धोका. प्रत्येक व्यसनाचा धोका कुठं पोहोचणार हे टार्गेट सायन्सनी सांगितलं, डॉक्टर्स सांगतात, सिद्ध झालेलं आहे. बरोबर. याच्या पलीकडची काही व्यसनं आहेत, त्या व्यसनांचा धोका कुठं पोचणार हे माहीत नाही. अशी व्यसनं आहेत की चुकीचा संस्कृतीवाद, चुकीचा राष्ट्रवाद, काय म्हणायचं, एक धर्माची नशा, नशेतून पुढे जाऊन दुसरा धर्म संपवेन, दुसऱ्या जमातीला उखडून टाकीन, हा पण एक व्यसनाचा भाग आहे. ओके. आणि हे व्यसन फार वाईट आहे. हे तुम्ही शरीरातल्या एखाद्या पार्टला डॅमेज करताय. त्याच्या पुढे जाऊन असे तरुण ब्रेन गोळा करून त्यांना काहीतरी ट्रेन केलं जातं. हां, आपलं हे मोठं आहे आणि त्यांचं ते लहान आहे, त्यांना आपण संधी मिळाली की चिरडायचं आहे. हे व्यसन फारच वाईट आहे. व्यसनं अनेक प्रकारचे असतात, म्हणजे हा एक भाग आहे. म्हणजे हे इथं विसंगत वाटेल मुद्दा नाही, पण ते व्यसन आहे. जसं दारू पिणारा माणूस दुसरा विचार करू शकत नाही, तसं ह्या मार्गाला गेलेले तरुण दुसऱ्या कुणाचं काही ऐकत नाहीत. आणि ते जे धोका पोहोचवतात स्वतःला किंवा आसपासच्या समाजाला, ते फारच मोठं असतं. ॲब्सोल्युटली राईट. आणि खरं हे ॲड्रेस झालं पाहिजे अनेक प्लॅटफॉर्म्सवरून वगैरे. आणि जाणवतं का भारतात ह्या प्रकारचे अनेक व्यसनं आहे? आता कसं आहे ना, आपण जर मीडियावर बोलणार असू तर नावं घेता येत नाहीत, पण आपल्याकडे काही संघटना तसं काम करतात. ओके. पेंडॉल टाकून आपल्या इथे SGM कॉलेजवर पण नोंदणी होते आणि पुढे ट्रेनिंग सुरू होतं. बऱ्याच गोष्टी होतात. या तुम्ही आमच्याकडे, आपण असे आहोत, आपण हे ट्रेनिंग, आपली ही प्रार्थना, आपलं ते कवायत चालू आहे. ओके. ओके, फाईन. अर्थातच तो खूप मोठा विषय आहे. खूप म्हणजे वाईट कशाला म्हणायचं ना, असं जर एखाद्यानं विचारलं तर बरं वाटतं, बाबा कुणाला तरी वाईट गोष्टींबद्दलचं काळजी तरी आहे. पण त्या वाईट जर म्हणजे व्यसनांचा क्रम लावायला गेलं ना तर हे पण आठवतं. बरोबर. म्हणजे आपण अगदी ग्लोबल वॉर्मिंगपासून सुरुवात केली, म्हणजे सगळे धोक्यात आहेत. बरोबर. अशा वेळेला ते वाचवायचं बघायचं का इथं आपल्याच भावंडच आहेत ना आपल्याच देशातली, त्यांनाच कुठेतरी खच्चीकरण करायचं, त्यांना संपवायची भाषा करायची, हे चुकीचं आहे ना. करेक्ट. लेट्स गेट बॅक टू दी हार्मोन्स. स्त्री आणि पुरुषांमध्ये हार्मोनल काय डिफरन्स असतात? डिफरन्स म्हटलं तर जवळजवळ बरेच हार्मोन सेम असतात. ओके. फक्त एक म्हणजे आपल्या बॉडीमधली टेस्टीज किंवा ओव्हरीज याच्यासाठी जी आवश्यक आहे
ते हार्मोन ल्युटिनायझिंग हार्मोन दोघाकडेही असतं, फक्त काम वेगळं करतं. ल्युटिनायझिंग हार्मोन जे आहे, ल्युटिनायझिंग हार्मोन म्हणजे फिमेलमध्ये ओव्हरीमध्ये म्हणजे बीजांड असतं, म्हणजे बरोबर. ओव्हरी असते. बरोबर, हां. त्याच्यामध्ये प्रत्येक महिन्याला एक बीज मोठं होतं. एग्ज आपण म्हणू एग शकतो. एग हां, हां हां, एग मोठं होतं. ते ओव्हरीतून बाहेर पडण्यासाठी एक त्याला स्टिम्युलसची गरज असते. ओव्हरीच्या आत असतं. ओव्हरी म्हणजे एक पॅक बॅग आहे समजूया. येस, ओके. त्यात एक जे कोणती सेल मोठी होईल त्याला आपण एग म्हणतो, मॅच्युअर एग. येस, मग ती अशी पाईपमधून वाहून नाही जात, जसे की स्पर्म्स वाहून जातात. बरोबर. कारण एग हे एकच असतं. बरोबर. एका ओव्हरीत एकमेव एका महिन्यात एकदाच तयार होणार. मग ते ओव्हरीतून बाहेर येतं म्हणजे ती ओव्हरीची वॉल बस्ट करून बाहेर येतं. बरोबर. त्या पॉईंटला ल्युटिनायझिंग हार्मोन गरजेचं असतं. मग ते ब्लडमध्ये सिक्रेट होतं. पिट्युटरी सिक्रेट करते. ओके. पण ब्लडमध्ये थोड्या प्रमाणात असतं. त्याची लेवल ऑप्टिमम वाढली साधारणपर्यंत मेन्स्ट्रुअल सायकल जे म्हणतात त्यातल्या मिडल डेला ती लेवल वाढते. त्यावेळेला ओव्हरीची वॉल बस्ट होते आणि एग बाहेर येतं. मग त्या एगची जर्नी सुरू होते युटेरसपर्यंत. त्यासाठी ल्युटिनायझिंग हार्मोन तिथं रोल करतं. मेलमध्ये स्पर्मच्या ग्रोथसाठी ते हार्मोन उपयोगी पडतं. ल्युटिनायझिंग हार्मोनच त्याला म्हणतात. आणि फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन FSH. ओके. ही दोन हार्मोन दोन मेल आणि फिमेलमध्ये वेगवेगळ्या ऑर्गनसाठी सिस्टीमसाठी काम करतात. ओके. बाकी तुमचं ग्रोथ हार्मोन, थायरॉइड स्टिम्युलेटिंग TSH हार्मोन किंवा ACTH हे एंटायर मेटाबॉलिझमसाठीची हार्मोन्स किंवा ADH सारखे म्हणजे अँटी डायुरेटिक, म्हणजे तुमच्या किडनीला त्याची गरज असते की किडनीमध्ये रिॲब्सॉर्ब करायचं वॉटर, किंवा व्हॅसोप्रेसिन हार्मोन की जे तुमच्या ब्लड व्हेसल्स कॉन्ट्रॅक्ट करतं, त्याच्यामुळे ब्लड प्रेशरवर त्याचा एक इफेक्ट राहतो. ही सगळी हार्मोन मेल आणि फिमेलमध्ये सेम असतात. इव्हन एस्ट्रोजन आणि टेस्टोस्टेरोन सुद्धा टेस्टोस्टेरॉन फिमेलमध्ये कमी प्रमाणात असतं, मेलमध्ये जास्त असतं. पण असतं हां. कारण मेलकडे आहेच टेस्टिस, म्हणून ते टेस्टोस्टेरॉन सिक्रेट होतं, प्लस ते हार्मोन्स स्पर्म्स तयार होतात, ट्रान्सपोर्ट होतात. बरोबर. आणि फिमेलमध्ये आता फिमेलचं मेन्स्ट्रुअल सायकल जे असतं ना, त्या सायकलमध्ये पण सगळी हार्मोन सगळी एका वेळी लागत नाहीत. कारण मेन्स्ट्रुअल सायकल ही गोष्ट अशी आहे की ज्या पद्धतीनं बेबीसाठी एक युटेरसमध्ये घर तयार करायचं असतं की ज्याला पुढची ग्रोथ, त्याची नरिशमेंट, प्रोटेक्शन, अटॅचमेंट हे सगळं त्याला मिळण्यासाठी युटेरसमध्ये लेयर्स तयार करायचे. त्यासाठी इस्ट्रोजेन सिक्रेट होत राहतं. बरोबर. सुरुवातीपासून. आणि त्याची ग्रोथ, त्याची लेवल वाढत गेली, म्हणजे कंटेंट त्याचा वाढत गेला ब्लडमधला, की युटेरसची ग्रोथ होत राहते. मग एक वेळ अशी येते की सायमल्टेनियस युटेरस ही तयार करत असते त्याच्यासाठी घर, एगसाठी. बरोबर. त्याच वेळेला एक तयार होत असताना एक बाहेर पडताना मग त्या ल्युटिनायझिंग हार्मोनचा रोल येतो. ओके. मग एक बाहेर पडलं तोपर्यंत प्रोजेस्टेरॉन हे कमी लेवलला असतं. तिथून पुढे प्रोजेस्टेरॉनची लेवल वाढते. ओके. इस्ट्रोजनची गरज संपलेली असते, ते कमी होतं. बरोबर. आणि प्रोजेस्टेरॉनमुळे पुढची ग्रोथ होते, अजून युटेरसचा थिकनेस वाढतो, एगची ट्रान्सपोर्ट होतो. एग जेव्हा तिथं पोहोचेल त्यावेळेला ज्या सेलपासून एग बाहेर येताना एक केस त्याची रिकामी राहते तिथं. ओके. म्हणजे त्याचं ओव्हरीमध्ये एक घर असतं. अंड जे आहे ओव्हरीत असताना त्याला एक छोटंसं घर असतं. तिथून बाहेर पडलं ते घर तिथंच राहतं, अंड फक्त प्रवास करतं. मग ते घर जे आहे ते हार्मोन सिक्रेट करायचं काम सुरू करतं, प्रोजेस्टेरॉन, पहिले 2-3 महिने. मग हे जर एग फर्टिलाइज झालं तर मग तिथून पुढे युटेरसमध्येच प्रोजेस्टेरॉन सिक्रेट व्हायला सुरुवात होते. तोपर्यंत त्याची जबाबदारी ओव्हरीकडे राहते. ओव्हरीमध्ये जी केस शिल्लक राहिली त्याला कॉर्पस ल्युटियम म्हणतात. ओके. ओके. आणि अशा पद्धतीनं म्हणजे फिमेलमध्ये ही 3 हार्मोन प्युबर्टीपासून, म्हणजे एकदा 10-12 वर्ष वयानंतर जेव्हा ओव्हरीचं युटेरस काम सुरू होतं, जे की आता 5-6 वर आलंय खरं तर. हो, ते खूप घाण गोष्ट आहे खरं तर. प्लीज कंटिन्यू. ओके. तर ही हार्मोन्स फिमेलमध्ये असतात, मेलमध्ये ह्याची गरज पडत नाही. मेलमध्ये मग टेस्टोस्टेरॉन आहे, ल्युटिनायझिंग हार्मोन आहे की ज्यामुळे स्पर्मला ट्रान्सफर होता येतं, त्याच्यासाठीचं सिक्रिशन्स होतात. टेस्टीजमध्ये लेडिक सेल्स म्हणून असतात, त्या सेल्स काही
ते इंटरस्टिशियल सेल्स ओके. त्या सिक्रेट करतात काही हार्मोन्स. हा डिफरन्स राहतो. बाकी सगळी हार्मोन्स सेमच असतात. म्हणजे तुमच्या बॉडीच्या ग्रोथसाठी लागणारी, ब्लड प्रेशर वगैरे हे कंट्रोल करणारी, किडनी फंक्शनिंग सांभाळणारी, ही सगळी हार्मोन्स आहे. आणि एक हार्मोन गमतीदार की MSH म्हणतात त्याला, मिलॅनोसाइट सिक्रिशन, ओके. ते बॅलन्स करणार, ते दोघांकडे सेमच असतं. म्हणजे स्त्री आणि पुरुषांमध्ये वेगळा फार ग्रेट असा डिफरन्स नाहीये, काही नसतं. जे की मुलं किंवा मुली स्त्रीकडे, म्हणजे पुरुष स्त्रियांकडे असं वेगळं काहीतरी दे हॅव कम फ्रॉम विनस और मार्स लाईक दॅट असं बघितलं जातं, किंवा इकडूनही तसं बघितलं ते जातं. थोडंसं कसं मीडियातून बिंबवलेलं गेलं असतं मनात. म्हणजे असं बाकी काही फरक नसतोच. दे आर मॅड फॉर इच अदर काइंड ऑफ. एवढं की अरे वेगळं काहीतरी समथिंग देव काही काहीतरी गोष्टी भेटल्यासारखं. एकमेकाला पूरक असतात. एक सिस्टीम एकाकडे आहे, एक सिस्टीम दुसऱ्याकडे आहे, बरोबर. एवढंच. ओके. सो त्याच्यापेक्षा वेगळं नाहीये काही. वेगळं नाहीये. आता कामं वेगळी आहेत ना पण. म्हणजे हार्मोन्स वेगळे का आहे, तर मेलला काही स्पर्म्स तयार करायचे, ते रोज होतात. एक बाय प्रॉडक्ट दिवसभराच्या कामातले रोज तयार होतात. मिलियन्स ऑफ स्पर्म्स वेस्टेज होतात रोज. फिमेलचं तसं नाही आहे. तिच्याकडे एक तयार करायचं की ज्याची साईज मोठी आहे, त्याचा मायटोकॉन्ड्रिया आणि न्यूक्लियस मोठा आहे, की जो दरवेळी तितक्याच ताकदीचा असतो की बेबी डेव्हलप करेल. बरोबर. आणि तो महिन्यातून एकदा एकच एग तयार होणार. मग त्यासाठी नुसतं एग नाही चालणार, तर ते कुठं जाऊन थांबणार आहे, ग्रोथ कुठं होणार आहे, त्या युटेरसला तेवढे कोटिंग्स पाहिजेत, तेवढी सिक्रिशन्स पाहिजेत, ते बेबी तिथं जगलं पाहिजे. एग तिथं आलंच, स्पर्म पोहोचलाच तर ते फर्टिलाइज होईल. मग तिथून पुढची ग्रोथ झाली पाहिजे. ह्यासाठी युटेरस तयारी करतं. हे तयारी करण्यासाठी ही हार्मोन्स आहे. बरोबर. अर्थात ह्यासाठी सुद्धा मेन्स्ट्रुअल सायकलला पूर्वीच्या गायनॅकॉलॉजिस्टनी एक मराठी शब्द दिला होता की हे निसर्गाचे अश्रू आहेत. ओके. की युटेरसनी 28 दिवसात जी काही तयारी केली ती त्याला कळलं की बाबा हे एक फर्टिलाइज झालं नाही, टाकून द्यायचं. ओके. मग तिथे प्रोजेस्टेरॉनचा रोल येतो. मग ते युटेरस कॉन्टॅक्ट होऊन सगळं वेस्टेज बाहेर टाकलं जातं. मग ह्या दोन सिस्टीम कामं वेगळी करतात. दोन्हीच्या कपॅसिटीज आणि त्या प्रॉडक्टचं काम वेगळं आहे. म्हणजे एगचं काम वेगळं आहे, संख्या वेगळी आहे. स्पर्मचं काम वेगळं आहे, संख्या वेगळी आहे. म्हणून हार्मोनल डिफरन्स आहे. ओके. आणि मग त्याचे काही साईड इफेक्ट्स आहेत. म्हणजे टेस्टेस्टेरॉनमुळे टेस्टीज नाही नुसत्या तयार होत. म्हणजे टेस्टीजमधलं स्पर्म प्रोडक्शनचं एवढंच काम नाही होत. टेस्टेस्टेरॉनचा एक इफेक्ट असा असतो की मसल पॉवर वाढते. मसल ग्रोथ, मॅस्क्युलॅनिटी ते सेकंडरी सगळे कॅरेक्टर्स आहेत, मेलचे फिमेलचे, बियर्ड वगैरे हे सगळं. मग ह्या हार्मोनमुळे ते मिळतं एक बाय प्रॉडक्ट म्हणून. फिमेलला काय मिळतं तर फॅट डिपॉझिशन स्किनमधलं की या हार्मोन्समुळं, कॅल्शियम डिपॉझिशन, प्रोजेस्टेरॉन किंवा इस्ट्रोजनमुळे हार्टची कपॅसिटी, ब्लड सर्क्युलेशनची कपॅसिटी वाढते. म्हणून तर असं जनरलाइज एक टर्म आहे की फिमेलमध्ये हार्ट अटॅक्स लवकर येत नाही. बरोबर. किंवा दुसऱ्या भाषेमध्ये असं बोललं जातं की फिमेलकडे ही कवच कुंडल आहेत, तिचं कॅल्शियम कमी होत नाही सहसा कधी, जोपर्यंत मेन्सेस सुरू आहेत तोपर्यंत. बरोबर. नंतर हाडं ठिसूळ, आफ्टर मेनोपॉज ते मग हाडं ठिसूळ होतील. पण तोपर्यंत सहजासहजी बाईला अटॅक येत नाही. बरोबर. असं म्हटलं जातं. आणि हे खरं आहे. येस येस. निसर्गाकडून आलेलं ते एक हार्मोनल कवच आहे ते. असं म्हटलं जातं की युजली आपण जनरल टर्म्समध्ये त्याचे खूप मूड स्विंग्स आहेत किंवा मूड स्विंग्स होत आहेत, स्पेशली अबाउट मेन्स्ट्रुअल सायकल. म्हणजे ॲज अ फन पार्ट म्हणूनही ते खूप रील्स वगैरे पण त्याच्यावरती होतात. रील्स होतात. आता नेमकं काय आहे हे की मेन्स्ट्रुअल सायकलमुळे मूड स्विंग्स होतात, जनरली होतात असं लोकांचं म्हणणं आहे. हे जे आहे ना जनरली होतात, हे काय आहे, ही करमणूक आहे. करमणुकीसाठी केलेल्या गोष्टी आहेत. म्हणजे आपण आता रील्स बघतो कितीतरी, बरेच रील्स असे असतात की नाही की ती बाई काहीतरी हट्ट करत असते किंवा तिला काही कळतच नसतं, कुठेही धडपडते. ही जी रील्स आहेत ना की कॉमेडी असतात की ज्यामध्ये तो तयार करणारा कुणीतरी पुरुष असतो आणि त्याला त्या बाईवर हसायचं असतं. अशा पद्धतीची रील्स आपण बघतो की नाही, एकमेकाला पाठवतो सुद्धा. तर ते काय आहे, केवळ हसण्यासाठीचं आहे. आणि मूड स्विंगच्या बाबतीतलं सुद्धा मायनर पार्ट असतो तो, खूप मायनर. मी आत्ता जे तुम्हाला सांगितलं की कोणते हार्मोन वेगळे असतात, तर इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन आणि ल्युटिनायझिंग.
तर ही हार्मोन्स ती त्यांच्या कामापुरतीच वाढतात. त्याच्यामुळे फार मोठा ती काही विचित्र वागेल बाई असं नसतं. आता हे जर ऑब्झर्व करायचं असेल ना तर एक करता येईल की कोणतीही वर्किंग विमेन किंवा वर्किंग लेडी किंवा जी ॲस्पिरंट आहे म्हणजे चांगला अभ्यास करते अशी तरुणी की जिचा कंट्रोल आहे अभ्यासावर, अशा तरुणीकडे लक्ष ठेवून बघा, तुम्हाला कळणार पण नाही जर ओव्ह्युलेशन कधी झालंय आणि MC कधी सुरू झाली आणि संपली कधी. बरोबर. ती रोज त्याच ताकदीने अभ्यास करते. बरोबर. तिला नाही फरक पडत काय हाय इस्ट्रोजन आहे का प्रोजेस्टेरॉन आहे बॉडीत आत्ता जास्त, तिला नाही फरक पडत. हा एक थोडं राहतं की ओव्ह्युलेशनच्या टाईममध्ये मूड चांगला असतो किंवा बॉडी टेम्परेचर थोडं हाय असतं थोडं, पण त्यानं कामावर काहीच परिणाम पडत नाही. चुकीचं तर करतच नाही. जसं की मेल तिला ते एकदा फेस करायचं असतं हार्मोन डिफरन्स महिन्यातून एकदा ओव्ह्युलेशनला एकदा मेन्सेस सुरू होतात तेव्हा. पुरुषाला रोजच हे सोसायचं असतं. मग पुरुष काय वेडे होतात? म्हणजे स्पर्म प्रोडक्शन रोजच होतं. बरोबर. एक नॅचरल पार्ट आहे, साधी गोष्ट. बटन दाबले लाईट येणारच आहे. बरोबर. मग त्यात काही वेळ लागायची गरज नाही असं आहे. म्हणजे स्पर्म्स रोज तयार होतात, मग काही कुणी वेड्यासारखं वागतो का? नाही. मग तेच मूड स्विंगच्या बाबतीत महिलांबद्दल जे बोललं जातं. हा आता थोडं काय होतं की बॉडी पेन्स थोड्या असतात जेव्हा मेन्स्ट्रुएशन सुरू असतं, म्हणजे ब्लिडिंग फेज जेव्हा असतं थोडे असतात. आता एखादी मुलगी वीक असेल, तिचं हिमोग्लोबिनच कमी असेल किंवा तिला पॅम्परिंगची सवय असेल तर मग ती त्या पिरियडपुरती 4-5 दिवसात तेवढ्या परफॉर्मन्सचं काम करत नाही. पण असं नसतं, हे सगळ्यांसाठी लागू नाही होत. आणि पॅम्परिंगमुळं बिघडणाऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या तर इतर वेळी असतात. ज्या फॅमिलीतल्या मुलीला ओव्हर पॅम्परिंग आहे ती मेन्सेसच्या वेळीच मुडी होईल असं नाही, ती केव्हाही मुडी पद्धतीने वागते. जिथं तुमचं ज्या पद्धतीने तुम्हाला वाढवलंय विनाकारण हट्टीपणा, मग त्याचे लाड परत होणार, रुसणं वगैरे, हे ज्या पद्धतीनं तुम्हाला आधीपासूनची सवय आहे त्या पद्धतीनं ती मुलगी वागेल. आता अशा मेजॉरिटी केसेस मीडियामध्ये समोर येत असतील तर ते खरं वाटू शकतं, पण रियालिटीमध्ये तसं नाही आहे. इवन मेन्सेस ही नैसर्गिक गोष्ट आहे, तशीच प्रेग्नन्सी ही सुद्धा नैसर्गिक गोष्ट आहे. म्हणजे आता आपण काय करतो की प्रेग्नन्सीमध्ये ही प्रिकॉशन घेतली पाहिजे, ती घेतली पाहिजे, हा आहार पाहिजे, ह्या गोळ्या कंपल्सरी, हे सगळं प्रिकॉशन म्हणूनच होतं. इवन असं बोललं जातं म्हणजे डॉक्टर्सच्या चर्चेत की जे खेळाडू असतात किंवा खेड्यातल्या वर्किंग विमेन म्हणजे काय मजदूर बरोबर, मग त्या प्रेग्नंट असतील तर 9व्या महिन्यापर्यंत काम करतात, काही नाही फरक पडत. बरोबर. हेल्दी बेबीला जन्म देतात. बरोबर. त्या दोघांची इम्युनिटी तितकीच चांगली असते आणि मेन्सेस सुरू आहेत म्हणून त्या सुट्टी नाहीत काढत. बरोबर. इवन आपल्याकडे PSI असेल, चांगल्या पदावर कुणी काम करत असेल, ती लेडी कुठं मूड स्विंग करत बसणार आहे क्लास 1 अधिकारी? बरोबर. समज मी लेक्चरर आहे, मला जर रोज 2 लेक्चर्स घ्यायचे, नाही फरक पडत कशानंच. बरोबर. त्यामुळे मूड स्विंग ही एक कल्पना आहे जी की ज्यांना काम नाहीये त्यांना जास्त नाही कल्पना आहे. म्हणजे काय ना, प्रोपगंडा आहे म्हणायला हरकत अतिशय म्हणजे कसं होतं थोडं, पण ते त्या मुलीला मॅनेज करता येतं. तिला ते असं रस्त्यावर मांडायची म्हणजे दुसऱ्याकडून दयाभाव मिळवायची गरज नसते, अजिबात नसते. करेक्ट. इव्हन महिला आपल्या अशा आहेत म्हणजे ज्या वर्किंग नाहीत, सोड घरात आहेत, घरातलं कुठलं काम बाजूला ठेवतात त्या? कधीच नाही ठेवत. हा, आता त्या चिडतात आपल्याला माहिती आहे ना, कारण त्यांना थोडंसं म्हणजे दुसऱ्या काही कारणांचा स्ट्रेस मॅनेज होत नसेल. पुरुषांचंही ते होतं. तुम्ही तर साधं ड्राईव्ह करताना, म्हणजे तुम्ही म्हणणं शब्द चूक आहे, कुठल्याही पुरुषाला ड्राईव्ह करताना एखादा मध्ये आडवा आला, शिवी न देता जाता येतं पुढं. आता मी ड्राईव्ह करते, बरोबर, मग असं नाही होत आमचं. जेवढे पुरुष ट्रॅफिकमध्ये चिडचिड करतात ना तेवढ्या बायका नाही करत. हे कशातून येतं मग? इथं म्हणजे मला काय म्हणायचं आहे, हा त्या मेंटॅलिटीचा भाग आहे. आणि कोणती मेंटॅलिटी उचलून धरतं मीडियानं उचलून धरलेला मुद्दा आहे म्हणजे ते खरं आहे असं अजिबात नाही. बरोबर. तेवढे हार्मोन बॅलन्स मुलीला सांभाळता येतात, मुलालाही सांभाळता येतात. नैसर्गिक गोष्ट आहे. भूक लागल्यावर जेवतो इतपतच ते खरं आहे, आणि 3 वेळा जेवल्यावर उद्या सकाळी पोट साफ करायला.
तितपतच हे नॅचरल आहे. ओके. हार्मोनल इम्बॅलन्स कशामुळे होतात, म्हणजे काही लाईफस्टाईल मधल्या गोष्टी आहेत? लाईफस्टाईल आहे, त्याच्यामध्ये अजून काही केमिकल्स, ड्रग्स तुम्ही कुठले घेतात त्याच्यामुळं पण राहतं. आणि लाईफस्टाईलपेक्षाही एक ठराविक पद्धतीनंच जगत राहणं, ओके. त्याच्यामुळं पण होतं. ओके. म्हणजे सततचं फास्ट फूड खाणं. लाईफस्टाईल म्हणजे चांगली आणि वाईट हे दोन्ही असतात लाईफस्टाईल म्हटलं की. मग त्यातली चुकीची जीवनशैली जर तुमची असेल तर हार्मोनल इम्बॅलन्स होतो. पण बऱ्याचदा मेजर केसेसमध्ये काहीतरी शास्त्रीय कारण असतं, त्याला कोणता तरी आजार असतो. ओके. आता थोडक्यात एक महत्त्वाचं हार्मोन मगाच्या लिस्टमध्ये बोलले नाही मी, थायरॉइड ही ग्लँड आहे, ती सिक्रेटरी पण आहे आणि तिला स्टिम्युलेट करणारं हार्मोन जे येतं पिट्युटरीकडून, मग ते TSH हार्मोन कमी किंवा जास्त होतं. ते जास्त स्त्रियांमध्ये जाणवतं थायरॉइड, तेही आहे म्हणजे होतं. खूप जास्त. मी जरी ज्या केसेस ऐकल्या थायरॉइडच्या, ज्या गोळ्या घेत आहेत वगैरे, आणि सध्या तरी सर्रास सुरू आहे, सर्रास सुरू आहे खूप जास्त. बैठी जीवनशैली, त्याच्यामुळे फास्ट फूड, ओके, बरेच आजार आहेत असे की केवळ तुमच्या जीवनशैलीमुळे तुमच्या मागे येतात. ओके. सो मला असं वाटतं 100% की ज्यावेळी हार्मोनल बॅलन्स असतो त्यावेळीच आपण एखाद्या गोष्टीवरती कॉन्सन्ट्रेट करू शकतो. सो आय फील दॅट की दिस हार्मोनल बॅलन्स किंवा शांत राहणं, आनंदी राहणं, या गोष्टी दिस ऑल लीड टू दी सक्सेस इन द लाईफ. आणि मुळात सगळ्या हार्मोन्सच्या बॅलन्ससाठी जशी लाईफस्टाईल महत्वाची आहे, एक्झरसाईज सांगितलं, एक्झरसाईज मधलाच एक अविभाज्य भाग मेडिटेशन. करेक्ट, येस. प्राणायाम, मेडिटेशन हे एक्झरसाइज मध्येच इन्क्लूड धरलेत मी. बरोबर, तेवढं नोट करायचं. okay. म्हणजे फुल एक्झरसाइज केल्यानंतर मेडिटेशनची गरज असते. ही रिकव्हरी फेज आहे. तेच आता मला सांगा की एक दिनचर्या पण आपण डिसाईड करू. ठीक आहे, दिनचर्या सांगा की कशी असावी जेणेकरून हार्मोनल बॅलन्स छान होतील. नॉर्मल एक दिनचर्या तुमच्या अगदी साध्या सोप्यात सोपं सांगायचं तर घाम येईल इतपत व्यायाम पाहिजे. व्यायामानंतर रिकव्हरीसाठी म्हणून मेडिटेशन आणि प्राणायाम पाहिजे. प्राणायाम आणि भूक लागेल तेव्हा भुकेपुरतं खाल्लं पाहिजे. ओके. मग त्यामध्ये तुम्ही चुकीचं खाल्लं तर आपोआप पोट सांगतं दुसऱ्या वेळी कसा बॅलन्स करायचा. ओके. म्हणजे आपल्या आतूनचे सिग्नल्स जे आहेत ते सिग्नल आपल्याला ऐकता आले. लिसन टू बॉडी. हां, म्हणजे ते मग सगळ्याच बाबतीत असतात. मग अगदी व्यसनी माणसाला सुद्धा जेव्हा त्याची उतरते तेव्हा कळतं की व्यसन वाईट आहे, पण तो सिग्नल ऐकत नाही. बरोबर. मग आपण व्यायाम बुडवून TV समोर बसून राहणं, म्हणजे एखाद्या व्यक्तीनं त्याला सिग्नल हा कळतो. उठल्यावर जर पाठीत कळ आली तर कळतं आपण खूप वेळ TV बघितला म्हणून कळ आली, पण तो सिग्नल ऐकत नाही माणूस. तेव्हा मग सगळं बिघडत जातं पुढे. करेक्ट, ॲक्च्युली. सो म्हणजे आपली बॉडी हा आपला डॉक्टर असू शकतो. आतले सिग्नल जेव्हा आपल्याला कळतात आणि आपण ऐकतो. बरोबर, छान. सो लिसन टू द बॉडी. आणि लाईफस्टाईलमध्ये मोस्ट ऑफ द ह्याच गोष्टी की एक्झरसाईज करा, घाम येईल इथपर्यंत, आपले छंद जोपासा, ज्या की छान गोष्टी आहेत. कुठले कुठले छंद असू शकतात युजली, तुम्ही काय रेकमेंड? अर्थात ते खूप व्हरायटीनं झालं, प्रत्येकाच्या आवडीचे वेगवेगळे. तुमचे काय छंद? माझं वाचन आहे, फिरणं आहे. ओके. आणि जो छंद जोपासला नाही तो म्हणजे पोहणं आहे. ओके. असं सोडून दिला आपल्या सोशल कंडिशनिंग आणि सोसायटीमध्ये ऍटमॉस्फिअरही नाहीये. ओके. अशा प्रत्येकाचे छंद जे आहेत ना, छोटे असतील ते त्यांनी सांभाळले पाहिजेत, वाढवले पाहिजेत. वाचनामध्ये 3 पुस्तकं रेकमेंड करा सगळ्यांना की वाचली पाहिजेत. मला रेकमेंड करा खरं तर, कारण आय एम ऑल्सो गुड रीडर, आय वुड से. रीडिंग खूप वास्ट आहे. येस, बट युअर फेवरेट बुक्स दॅट यू वुड लाईक टू रेकमेंड टू मी और टू द ऑडियन्स? मी ना म्हणजे सायकॅट्रिस्टने लिहिलेली पुस्तकं पण वाचते. ओके. तसंच अगदी फेमिनिझमची पण पुस्तकं वाचते. म्हणजे अगदी गौरी देशपांडे ते आणि पुलं किंवा प्रख्यात्रे इथपर्यंतची पण वाचते. मला सगळ्या प्रकारची पुस्तकं आवडतात, फक्त तेवढी वाचली जात नाहीत, तेवढा वेळ काढता येत नाही. ओके. पण माणसांनी पुस्तकं पण सगळ्या प्रकारची वाचावीत, म्हणजे एंटरटेनमेंटसाठीची पण वाचावीत, एकच एक धरून राहू नये. तरी 2 पुस्तकं सजेस्ट कराल कुठली? आता सध्या लेटेस्ट मी वाचायला घेतलंय ते होय वारकरी, ते बंडगर
ओके त्यांचं घेतलेलं आहे. ओके अजून माझं झालं नाही वाचून. ओके मग अगदी गौरी देशपांडेंच्या पुस्तकांपासून, माधुरी पुरंदरेंच्या पुस्तकांपासून, ओके त्यांची पालकत्वावर असतात पुस्तकं, म्हणजे असे लेखक सांगेन. ओके फाईन. नॉट बुक्स, ऑथर्स. कूल. सो एक्झरसाइज, असे छंद, प्राणायाम, ध्यान, ॲटलिस्ट मिनिमम मी तर युजली रेकमेंड करेन की जरी नसेल तरी ॲटलिस्ट अर्धा तास रोज वाचाल, काहीही वाचा, व्हॉट एव्हर यू फील टू. मिनिमम 30 minutes, दॅट्स आय वॉन्ट टू रेकमेंड फ्रॉम माय साईड टू द पीपल. येस. आणि येस, सो हे गोष्टी केल्यानंतर वी विल गेट काइंड ऑफ हॅपी और बॅलन्स हार्मोन्स, वी कॅन से लाईक दॅट. बॅलन्स्ड हार्मोन्स मिळणं, आणि ते मिळाले तरी कोणत्याही मोहाला बळी न पडता ॲडिक्शन पासून लांब राहणं. येस, दॅट्स ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. येस, युअर लास्ट रिमार्क्स टू द पीपल. लास्ट रिमार्क माझा असा असेल की स्वतःला सांभाळा. स्वतःला जेव्हा सांभाळतो आपण तेव्हा मग आपण फॅमिलीसाठी काहीतरी करू शकतो. करेक्ट. आणि मग तिथं जी सुरुवात होते, म्हणजे यूथला तरी हे सांगायचं की स्वतःला तुम्ही सांभाळता हे आमच्यासाठी, समाजासाठी खूप चांगलं आहे. ग्रेट. त्यानंतर मग आपोआपच तुम्हाला वाटा दिसतात की शेजाऱ्याला मदत केली पाहिजे, आपल्या मित्रांना मदत केली पाहिजे, आपल्या पायावर आपण उभं राहायला पाहिजे. कारण हे का म्हणायचं, हा फोर्स सुद्धा मुलग्यांच्या मागे जास्त आहे, पायावर उभा राहिलाच पाहिजे. ओके. मुलींच्या मागे हा फोर्स कमी असतो. म्हणून सांगायचं की तुम्ही कुणीही असा, म्हणजे एक क्लार्क बना किंवा एक टीचर बना, डॉक्टर बना, पण त्यानंतरचं स्वतःच्याच पायावर उभं राहा. म्हणजे समोरून कुणी कुठल्याही प्रकारचा सपोर्ट मिळाला तरी आपला वेळ कामासाठी द्यायचा आहे, हे फार चांगली गोष्ट आहे, दिला पाहिजे. ग्रेट ग्रेट. आणि गरजेचं आहे ॲक्च्युली सगळ्यांना सांगणं. खूप छान. सो खूप छान वाटलं खरं तर, अनेक गोष्टी जाणून घेत आल्या. खूप अजून विषय आहेत जे आपण, मलाही आवडलं, कारण तुमचं जे काही चालू आहे काम, त्या कामामध्ये जाणून घेता आलं किंवा ते मदत थोडीशी, की आमचे विचार तुम्ही ऐकलेत तर एक आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचतील. येस, नक्कीच. आणि मलाही खूप नवीन गोष्टी पण समजल्या, अर्थातच टेक्निकॅलिटीज त्या हार्मोन्स आणि या सगळ्या गोष्टींसंदर्भातल्या. अनेक राहिलेत खरं, आपण नंतर भेटू नक्कीच. अनेक विषयांवरती जे आत्ताच पार्ट होते याचे, त्यानंतर ते मेन विषय घेऊन त्याच्यावरती डिस्कस करू. बट इट वॉज नाईस टॉकिंग टू यू. थँक्यू. येस, थँक्यू. धन्यवाद आल्याबद्दल. थँक्स फॉर युअर टाइम. थँक्यू.